ऐसे तय हुआ कि उनका जो भी अ, जब ये सारा वेबिनार सीरीज शुरू हुआ आओ तापी नदी को जाने, तब मॅम माझा आवाज येतोय का? आता यायला लागला सर, मध्ये मध्ये ब्रेक होतोय सर. ओके, जस्ट 1 मिनिट. आता क्लियर है? हो, आता क्लिअर आहे. मैं आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज में आपका तहे दिल से स्वागत करता हूँ। और आओ तापी नदी को जाने वेबिनार सीरीज कैसे शुरू हुआ उसका एक बैकग्राउंड रखना चाहूंगा 1-2 मिनट में, फिर हम आज के वेबिनार को शुरुआत करते हैं। आओ तापी नदी को जाने इस वेबिनार की शुरुआत दो 2021 में हुई थी। हाँ, और वो शुरू होने के पहले महाराष्ट्र जल बिरादरी के हमारे मेंटर विनोद बोधनकर सर और नरेंद्र चुग सर, इनके मार्गदर्शन में उन्होंने वो नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज कोरोना फर्स्ट फेज में ऑनलाइन माध्यम से लिया था। और उसी वक्त ऐसे तय हुआ कि महाराष्ट्र के नासिक से लेके वर्धा तक फिजिकल यात्रा निकालेंगे नदी के लिए। तो कोरोना सेकंड वेव के वजह से वो यात्रा नहीं हो पाई फिजिकल, फिर ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू हुई, जिसमें महाराष्ट्र के नासिक डिस्ट्रिक्ट से यात्रा शुरू हुई थी। और उसके बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे करते करते लगभग महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा कंप्लीट हुई 2021 से लेके 22 तक। और तब भी अप्रैल 2021 में जब ये यात्रा शुरू हुई थी फिजिकली, तभी हमारे टीम ने, जैसे कि अ, नासिक, जलगांव, धुलिया, नंदुरबार, ये 4 डिस्ट्रिक्ट की यात्रा कंप्लीट हुई। तो हमारे सब साथी, उन्होंने तय किया कि हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार का शुरुआत करते हैं। और मुझे बताने में खुशी होगी कि आज लगभग हम 79 वेबिनार्स में 125 से भी ज्यादा महानुभावों को, जो कि अ, जल, जंगल, जमीन, जानवर इस क्षेत्र में ग्राउंड के ऑन ग्राउंड बहुत अच्छा काम कर रहे हैं। किसी किसी का 1 साल से 10 साल से लेके 40 सालों का एक्सपीरियंस है। उन्होंने जो काम किया है उनका एक्सपीरियंस शेयर करने के लिए हम हमारे तापी रिवर बेसिन में जो भी महानुभाव है महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात से, उनको इनवाइट करते और उनके बारे में और उनके कार्य के बारे में हम जानने की कोशिश करते। इसमें हमें अलग अलग ग्रुप मिले, जैसे कि आर्ट ऑफ लिविंग होगा, इसके साथ गायत्री परिवार, इसके अलावा मिशन 500, भूजल वारकरी, इसके अलावा किसी किसी का स्पेशलिटी, एक कमल वाले बाबा की जो सिर्फ कमल के ऊपर काम करते हैं, पानी बीज के ऊपर काम करने वाले। इसके अलावा हमारे साथ खेती के अलग अलग एक्सपेरिमेंट करने वाले किसान भी जुड़े, खेती के ऊपर प्रोसेसिंग करके नए नए प्रोडक्ट्स बनाने वाले प्रोड्यूसर्स भी मिले। इस तरीके से तापी रिवर बेसिन में हर तरीके के जल, जंगल, जमीन, जानवर, इसमें काम करने वाले अलग अलग महानुभाव हमसे जुड़े। और हमें हर बार यहाँ पर नए चीज इन सभी महानुभाव से सीखने को मिलती है, सुनने को मिलती है। और हमारे पूरे टीम को ये दूसरे लोगों के साथ शेयर करने से, साझा करने की, सेवा करने की एक मौका मिलता है। मैं पूरे टीम का एक हिस्सा हूँ, हमारी पूरी टीम इसमें कार्यरत है। मैं ज्यादा समय न लेते हुए आज के हमारे वक्ता माले सर, इनका परिचय करने के लिए सुनीता दीदी से रिक्वेस्ट करता हूँ। सुनीता दीदी। धन्यवाद भैया. हमें आज जो वक्ता यहाँ पर उपलब्ध है हमारे आज के वेबिनार के लिए, उनका संक्षिप्त में परिचय मैं यहाँ करवा देती हूँ.
हमारे आज के वक्ता है भूपेंद्र आर महाले, जो कि सिविल इंजीनियरिंग की शिक्षा उन्होंने प्राप्त की है। और सिविल इंजीनियरिंग की शिक्षा प्राप्त करते हुए कृषि क्षेत्र में भी उनका बहुत बड़ा योगदान है। राष्ट्र विकास एग्रो एजुकेशन संस्था अमोनेर के वह प्रेसिडेंट है, तथा कौशल क्वांटो अमोनेर इस संस्था के भी वह ओनर है, मालिक है, संस्थापक है। एग्रीटेक फेड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अमोनेर के वह संचालक है, तथा एमएच फेड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड जलगांव के भी संचालक के तौर पर कार्यरत है। भूपेंद्र जी ने, जैसे कि मैंने पहले ही बताया, सिविल इंजीनियरिंग की होने की वजह से वह पिछले 24 सालों से उनको गवर्नमेंट तथा नॉन गवर्नमेंट क्षेत्र में काम करने का अनुभव है। अलग अलग वह खुद, उनकी एक एनजीओ भी है, उस एनजीओ का नाम है राष्ट्र विकास एग्रो एजुकेशन संस्था अमोनेर। उन्होंने अपना करियर, उनके जो आदर्श उन्होंने अपने सामने रखा, तो ऑनरेबल आदरणीय अन्ना हजारे जी को अपना आदर्श मानते हुए उन्होंने 1996 में अपना कार्य शुरू किया। महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, जिला अहमदनगर से उन्होंने वाटरशेड इसमें प्रोफेशनल ट्रेनिंग यानी कि उसमें प्रशिक्षण लिया कि पानी व्यवस्थापन में 1 महीने का फुल उन्होंने वहां पर कोर्स अटेंड किया 1995 96 में। और तब से आज तक वह ग्रामीण इलाकों में तथा देहातों में, शहरों में, अलग अलग शहरों में वह कार्य कर रहे हैं। उन जैसे कि मैंने पहले बताया कि वह कौशल क्वांटो अमोनेर इस संस्था के भी ओनर है, तो उस संस्था के माध्यम से भी वह लेमन ग्रास प्रोसेसिंग का कार्य उस संस्था के द्वारा किया जाता है। मैं यहाँ पर उनका जो परिचय मेरे पास आया है, तो इसमें इसमें से समझ में आ रहा है कि कृषि क्षेत्र में फार्मर्स के लिए अलग अलग नए नए प्रोडक्ट्स में उन्होंने कार्य किया है, और वह उसमें कई सालों से कार्य कर रहे हैं, और संशोधन भी उनका उनमें बहुत संशोधन भी उन्होंने किया है, लीडरशिप का कार्य किया है। आज तक 200 से ज्यादा फार्मर्स ने उनके यहाँ से प्रेरणा लेकर खुद का अपना लेमन ग्रास का प्रोसेसिंग शुरू किया है, तथा जैसे कि हमारा जिला केलों के लिए सुप्रसिद्ध है, तो वह बनाना स्टेम यानी कि केले का जो तना होता है उससे उन्होंने उस पर भी प्रोसेसिंग करके वह भुसावल में वह कंपनी है। तो अभी उनके द्वारा हमें पता ही चलने वाला है कि प्रत्यक्ष में उन्होंने कैसे और क्या कार्य किया है। तो इनका यह परिचय मैं समझती हूँ कि मैंने जो देने का प्रयास किया है, और जैसे ही हम उनको सुनेंगे तो उनको सुनते सुनते उनका परिचय हमको होने ही वाला है। धन्यवाद। उन्होंने उनकी जो एग्रोटेक कंपनी है, तो उसका भी यहाँ पर एक बहुत बड़ा, यानी कि उनकी जो राष्ट्र विकास एग्रो एजुकेशन संस्था है, वह रौप्य महोत्सवी अपना उत्सव मनाने वाली है, यानी कि 25 साल उस संस्था को हो चुके हैं। इससे हमें अंदाजा आ सकता है कि उस संस्था द्वारा आज तक उन्होंने कितना कार्य किया है। 1995 में अन्ना हजारे से प्रेरणा लेकर उन्होंने अपने देहातों की प्रगति करने के लिए कृषि क्षेत्र में ही कार्य करना पड़ेगा, इस बात को आदर्श मानते हुए इस संस्था की स्थापना की है। और तब से लेकर आज तक कई सारे
प्रकल्प इस संस्था द्वारा उन्होंने पूर्ण किए हैं। और खेती संदर्भ में उनके अ, नैसर्गिक खेती, पाणलोट क्षेत्र विकास व्यवस्थापन, अ, पीने के पानी का व्यवस्थापन, संपूर्ण स्वच्छता अभियान, खेती के लिए पानी का व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, सहभागी सिंचन व्यवस्था, पानी इस्तेमाल करने के लिए संस्था की स्थापना, और जो किसान है उनके लिए उत्पादक कंपनी की स्थापना। यह ऐसे कई प्रयोग उन्होंने सफलतापूर्वक पूर्ण किए हैं। और वह जैसे ही हमें अपने साथ अ, संवाद करेंगे, उनको हम सुनेंगे, तो हमको समझ में आएगा कि उनकी संस्था कितना महान कार्य कर रही है। धन्यवाद सर। धन्यवाद सुनीता दीदी। मैं ज्यादा वक्त नहीं लेते हुए हमारे आज के वक्ता भूपेंद्र माले सर को रिक्वेस्ट करूंगा कि वो अपना प्रेजेंटेशन शेयर करें। और उसके पहले हमारे साथ जुड़े संजू जी, जो मुलताई तापी से, ईश्वर पाटिल सर, आनंद मोरे सर, पीला पाटिल सर, मैं सभी का तहे दिल से स्वागत कर। भूपेंद्र सर अनम्यूट, आपका ओके। वीडियो भी स्टार्ट कीजिए। और मेरा वीडियो को कुछ तकलीफ आ रहा है, इसलिए मेरा वीडियो शुरू नहीं हो पा रहा है। आप ठीक है। मराठी, हिंदी, इंग्लिश जो भी लैंग्वेज चाहोगे उसमें बात कर सकते हो। मैं 2 मिनट में आपका प्रेजेंटेशन शेयर करता हूँ। चालेल चालेल चालेल, मी मराठीतच बोलतो, चालेल ना? सर हो हो. कोई चालेल, हा. सर्वांना एकदा परत नमस्कार. आणि आज मला इथे बोलवलं तर ऍक्च्युली सुरुवात 95 ला एक आदर्श गाव योजना जी असते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यावेळेला जे घेतले होते, त्या योजनेपासून मी क्षेत्रीय तंत्रज्ञ म्हणून सुरुवात केली होती. नंतर अण्णा हजारेंसोबत फुल टाइम जोडलं गेलो. त्यानंतर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालो. त्याच्यावरही माझी कॉलेजची जी पार्श्वभूमी होती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत सोबत आम्ही काम केलं होतं. आमचे राजेश पांडे जे होते अंमळनेरचे, त्यांच्यासोबत. आणि नंतर मग ते पुढे कॅरी झालं. आणि जसं पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर मी तिकडे आळायगंज सिद्धीला गेलो, ट्रेनिंग घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. सहभागी झाल्यानंतर आम्ही मग नंतर कधी जॉब करायची इच्छा झाली नाही. आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनच आपण आपला एक विकास झाणे. तर त्याच्या मागची एक जी संस्था होती त्यावेळेला, न्यूजपेपरला बातमी होती, मला संस्थेचं नाव लक्षात नाही आता एक्झॅक्ट, 95-96 ला. आणि त्यांनी अंमळनेरचा जो पश्चिम भाग होता, तो कायमस्वरूपी दुष्काळ अंमळनेरचा आहे, ड्रॉट प्रोन झोन मध्ये कायमस्वरूपी अंमळ तालुका राहिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात पश्चिम भाग जो होता तो वॉटर टेबल खूप खोल गेली होती. आणि त्यानंतर जर त्या ठिकाणी ट्रीटमेंट नाही केले असतील असं वातावरण त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही अण्णांना विनंती केली करायचं आहे जोकडे आणि राहण्याचे. आणि त्यांनी ते सांगितलं की यासाठी आपल्याला एनजीओचं स्थापना करावी लागेल. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने एनजीओ स्थापन केली आणि सुरुवातीला दत्तक घेतले, अडॉप्ट केले. अण्णा स्वतः व्हिजिटला आले गावात, त्यांनी लोकांशी चर्चा केली, ग्रामसभा घेतल्या, लोकांची श्रमदान करण्याची मानसिकता आहे का नाही. कारण असं एक ठरलं होतं की लोकांना 100% फुकट देऊ नये. दिल्यानंतर दृष्टीने श्रमदान करण्याची मानसिकता दोन्ही गावांनी दाखवली. आणि मग दोघं गावे आम्ही निवडले. आणि सुरुवातीला कपाट म्हणून जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आपली एजन्सी होती, त्यावेळेला आपले व्यंकय्या नायडू जी त्याचे मिनिस्टर होते, त्यांच्यासोबत आमची मिटिंग झाली, अण्णांसोबत, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची. आणि त्यांनी भारतातनं किंवा महाराष्ट्रातनं काही गाव दत्तक घ्यायचं ठरवलं. त्याच्यामध्ये आपलं जवखेडे गाव होतं. आणि ती सुरुवात आमची झाली ती 95-96 ला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर या क्षेत्रामध्ये येण्याचं एक कारण असं पण होतं की आपण जर पाहिलं तर पाणी, आपण ज्या विषयावर आपलं जे काम करतोय, जल, जंगल, जमीन, तर ह्याच्यातलं पाणी हा एक खूप मेन घटक आहे. आणि पाण्याचं महत्व तर बऱ्यापैकी कळायला सुरुवात झाली होती 72च्या दुष्काळानंतर सर्वांना, की आपल्याला त्या विषयावर काम करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही पाणी विषयावर काम करायला ठरवलं. आता हे काम करत असताना बेसिकली एक आमचं एक उद्देश असा होता की कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. अ, अ, अगदी इन्स्टंट कुठले तरी स्ट्रक्चर दिसतील म्हणून त्याला उभं नाही राडेगण शेतीला जर काम केलं, हा उद्देशला तरी चालेल. त्याचं मायक्रो पूर्ण रिच टू व्हॅली याच्याप्रमाणे आम्ही त्या गावाचा सर्वे केला. तर त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन पण आहे, आता ते शेअरिंग होईल. त्याच्यामध्ये 2 बाबी मी प्रामुख्याने मांडणार आहे. एक, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम नेमका काय असतो, कसं आपल्याला. आणि दुसरं ते मांडतोय दादा नाहीये इनेबल आणि लॉ मध्ये जर आपले काही गावं झाले, तर मला वाटतं हा जो दुष्काळ टँकर याच्यावर आपण खूप बऱ्यापैकी आपण यशाच्या मध्ये मिळू शकतो. ज्यांना बोललो की मी केस स्टडीच्या माध्यमातून आणि चर्चेच्या माध्यमातून हा जो भाग आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये आपले बेसिकली 2 ते 3 विभाग येतात. जास्त करून आपला खानदेश महाराष्ट्रामधलं,
आणि इकडनं विदर्भातला काही भाग येतो, इकडनं मध्य प्रदेशचा काही भाग येतो आणि शेवटी आपल्या गुजरातला ती शेवटचा जो आपला उकाई डॅम आहे तिथपर्यंत आपलं तिचं आउटलेट. तापी नदीचं जर पाहिलं तर हातनूर डॅम जो आहे सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत जवळजवळ 50% गाळाने भरलेला आहे, 50 पेक्षा जास्त टक्के गाळाने. त्याच्या मागचं कारण काय? सर तर एकच मिनिट, स्क्रीन दिख रही? हा, दिसते दिसते. ओके ठीक है, आप ओके. मुझे नेक्स्ट कहिए तो मैं बदल दूं. हा. हं. मी त्याच्यापूर्वी थोडं पार्श्वभूमी सांगतोय की पाणलोट क्षेत्र विकास का केला पाहिजे आणि आपण तापी नदी त्याच्यावर काम करतोय म्हणून. अं, तर जे गाळाने जे भरलेले आहे, तर याचं मागचं कारण सर्वांना माहिती आहे की जर अप्पर रिजेसला बघा, आता आपण एक मायक्रोवेट पाणलोट, मेगा पाणलोट ह्या कन्सेप्टने आपण काम करतो. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर प्रत्येक पाणलोट हा तापी नदीच्या येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या धरणाचा तो कॅचमेंट एरियामध्ये येत असतो. त्याच्यामुळे त्या भागातलं जे काही पाणी होऊन जातंय त्याच्यासोबत तो गाळ पण वाहून नेतं पाणी, आणि तो सर्व गाळ आपल्या कुठल्या तरी डॅम मध्ये तो सॅच्युरेट होतो. जसं तापी नदीमध्ये, हातनूर धरणामध्ये खूप गाळ सॅच्युरेट झालेला आहे आणि त्याची क्षमता जवळजवळ 45%, 40%वर येऊन गेलेली आहे. म्हणजे एवढा पाऊस पडतो कायम, ते धरण भरतं, परंतु दुर्दैवाने आपण ते युटिलाइज नाही करू शकत. इरिगेशन पर्पजसाठी आपण तापी हातनूर धरणाचं सुरू केलं होतं, परंतु आजही टेलला जो भाग आहे चोपड्याकडचा शेवटचा, तिथे पाणी पोहोचतच नाही, कधीच नाही. फार कधी एखाद्या वर्षी गेलं तर गेलं, खूप याच्याने. जनरली ते पाणी एक इंडस्ट्रीयल आणि ड्रिंकिंग वॉटर पर्पजलाच पुरेसं होत नाही, तर शेतकऱ्यांना ते मिळत नाही. म्हणजे तो उद्देश जो होता आपला, जो पूर्वी आपण त्या उद्देशाने केलं होतं, तो पूर्णपणे आता याच्यामुळे संपलेला आहे किंवा तो आपण युज करू शकत नाहीये. त्याच्यासाठी जर आपण अप्पर रिजेस मधले जेवढे पण पाणलोट आहेत, मायक्रो प्लानलोट असतील, त्याचे छोटे छोटे पाणलोट करून जर त्याला रिस्टो व्हॅली प्रिन्सिपल प्रमाणे जर आपण त्याला डेव्हलप केलं, तर जो वाहून जाणारा गाळ आहे तो पूर्णपणे अडवला जाईल आणि स्वच्छ पाणी जे आहे पर्क्युलेशन होऊन ते नद्यांमध्ये जाईल आणि ही जी समस्या आहे गाळाची ती नष्ट म्हणजे कमी होईल, थोडी कमी होईल. आता याच्या मागचं बघा एक कारण असं पण आहे की आपल्याकडे एक मर्यादित साईट आहे मोठ्या धरणांसाठी. आता तापीचं जर आपण पाहिलं तर हातनूरचं जर आपण रिव्हर्स सुरुवात केली, उकाई डॅम जो आहे त्याचं बॅकवॉटर ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी तुमचं प्रकाशा बॅरेज आपण तयार केलं. प्रकाशा बॅरेजचं बॅकवॉटर ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी आपण सुलवाडे बॅरेज तयार केलं. सुलवाडेचं बॅकवॉटर सारंगखेडा बॅरेज तयार केलं. सारंगखेड्याचं बॅकवॉटर ज्या ठिकाणी संपतं तिथे आपलं सुलवाडे बॅरेज आहे. सुलवाडेचं बॅकवॉटर ज्या ठिकाणी संपतं तिथे आंबळनेरचं पाडळसरे धरण आहे. पाडळसरीचं बॅकवॉटर संपतं शेळावे बॅरेज आहे आणि शेळावेचं बॅकवॉटर संपल्यानंतर हातनूर आहे. तर मला सांगा भविष्यामध्ये कुठली साईट आपल्याला इथे राहणार आहे? ज्या साईट आहे त्या 100% आपण आता युटिलाइज करून घेतलेल्या आहेत. मग आपल्याला ह्या धरणांचं लाईफ वाढवायचं असेल, तापी नदीचं लाईफ वाढवायचं असेल, नदी प्रवाही ठेवायची असेल, तर आपल्याला गाळवर सुद्धा कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये येणाऱ्या जेवढ्या पण उपनद्या आहेत आणि त्या उपनद्यांना मिळणाऱ्या परत ते छोट्या नद्या आणि त्या छोट्या नद्या मिळणार ना नाले, मोठे नाले आणि त्याला मिळणारे पाणलोट, याचा 100% रिच टू व्हॅली या प्रिन्सिपल प्रमाणे जर आपण विकास केला तरच आपण आपल्या नदीला जिवंत ठेवू शकतो. नाहीतर भविष्यामध्ये जी हातनूरची परिस्थिती झाली ती भविष्यातून काय होईल माहिती नाही. तो एकदा 60-70 गाळाने भरल्यानंतर त्या ठिकाणी तो गाळ उपसणं शक्य पण नाही. कुठल्याही यंत्रणेला कुठल्याही मोठ्या धरणाचा गाळ काढणं आतापर्यंत तरी पॉसिबल झालेलं नाही आणि तापीसारख्या नदी तर शक्यच होणार नाही. किंवा ते जे शक्य होईल तो एवढा खर्चिक उपाय आहे की त्याच्यामध्ये नवीन धरण निर्माण होऊ शकतं कदाचित. त्याच्यामुळे तोही सुद्धा उपाययोजना चालणार नाही. याच्यावर एकच ऑप्शन आहे की मायक्रो लेवलने जल आणि मृद संधारण आणि पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा आपल्याला याच्यामध्ये करावा लागेल. तर त्या दृष्टीने एक प्रेझेंटेशन मी याच्यामध्ये तयार केलं आहे. तुम्हाला जिथेही वाटेल की या प्रेझेंटेशन मध्ये काही आपल्याला डाऊट्स आहे किंवा प्रश्न असतील तर त्या ठिकाणी थांबून मला तुम्ही ते विचारू शकता. मी काही असा वक्ता नाही, परंतु मी एक टेक्निकल मांडणी त्या ठिकाणी करायचा एक प्रयत्न करतोय. नेक्स्ट प्लीज साईड. विशालजी पुढची स्लाइड. महाराष्ट्रातील पर्जन्यमान याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे. मी ज्याप्रमाणे म्हटलो आपलं मध्य आणि मध्य महाराष्ट्र आणि आपलं विदर्भ, तर आपलं सरासरी पर्जन्यमान हे 1000च्या आतच आहे. त्याच्यामुळे कमी जो पाऊस आहे किंवा पडणारा इतरांपेक्षा, तर त्याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये युटिलायझेशन करणं खूप गरजेचं आहे. एक अजून आपण ऑब्झर्व केलं असेल, आता 95ला ज्या वेळेला आम्ही कामाला सुरुवात केली, प्रत्यक्ष कामाला, त्यावेळेला
पाण्याचा आपदाव म्हणण्यासाठी इंग्लिश आणि मॅनिंग्स फॉर्म्युला वापरून किती आपदाव आहे, किती पाणी मिळतंय याचा आपण वापर करत होतो. त्यावेळचे रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे आहे की वर्षभरातनं किती दिवस पाऊस पडलेला आहे. बघा, पर्जन्यमान कमी नाही झालेलं आहे. दरवर्षी सरासरी पडणारा पाऊस तेवढाच आहे, परंतु पावसाचे दिवस हे कमी झालेले आहेत. म्हणजे अचानकपणे ढगफुटी होणार कुठे, एकदम जास्त पाऊस पडणार, मध्ये खूप मोठा गॅप पडणार. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही पूर्णपणे क्लायमेट चेंजमुळे असेल किंवा दुसऱ्या कुठल्या कारणास्तव असेल, हे पूर्णपणे सिस्टम बदलून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे 30, 40, 50 वर्षापूर्वी आपण विचार करत होतो पाणलोट क्षेत्र विकासाचा, त्याच्यानंतर 25 वर्षापूर्वी विचार करत होतो, आणि आता याच्यामध्ये आपल्याला परिस्थितीनुसार बदल करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. नेक्स्ट, पुढची स्लाइड घ्या. मागे गेले तुम्ही, पुढची घ्या पुढे. हे महाराष्ट्राचं भूमियोगिताचं एक वर्गीकरण आपण याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यात बघा, हे याचं डिटेल विश्लेषणमध्ये आकडेवारीमध्ये मी जात नाही, पण हे दाखवायचं कारण असं आहे की भौगोलिक क्षेत्र जे आपलं 307.58 हे कधी बदलणार नाही, ते तेवढंच राहणार आहे महाराष्ट्राचं. आपण 1 इंच पण जमीन वाढू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. पण होतं काय आहे, आता त्याच्यामधला जो 5 नंबरचा मुद्दा आहे, मशागती लागवड लायक क्षेत्र, शेवटचा जो मुद्दा आहे 177, हा कदाचित आजचा डेटा जर 20 वर्षांनी तुम्ही काढला तर तो 177 कदाचित 100वर आलेला असेल किंवा 110वर आला असेल. कारण काय, एका बाजूला तुमचं सगळं सिव्हिलायझेशन, वस्ती, इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन, हे सगळं वाढत चाललंय. लोकसंख्या वाढणार, आपल्या गरजा वाढणार, इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार, इंडस्ट्री वाढणार, ती पण गरजेची आहे, ती पण अत्यावश्यकच आहे डेव्हलपमेंटसाठी. पण मग त्याचा इम्पॅक्ट हा होणार आहे की आपलं लागवडीलायक क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत जाणार. बघा, एका बाजूला जमीन लागवडीलायक क्षेत्र कमी होतंय आणि दुसऱ्या बाजूला पॉप्युलेशन वाढतंय. याचा सरळ परिणाम काय होणार की जी आपली सध्या उत्पादकता आहे शेतीची, ती जर आपण वाढवली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला अन्न हे परत मोठं संकट, पाणी तर संकट उभं राहणारच आहे भविष्यामध्ये, त्यासोबत अन्नाचं पण आपल्याला एक संकट उभं राहू शकतं. कारण जेवढं आपली लोकसंख्या आहे तितकं प्रॉडक्ट आपण जर नाही करू शकलो तर मग तितक्या लोकांना आपण खायला देणार काय. म्हणून आपल्याला जेवढी जमीन आता आपल्या ताब्यात आहे किंवा राहणार आहे तिची उत्पादक क्षमता वाढवणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्याचंही पण मूळ कशावर येतं, तर उत्पादन क्षमता कशी वाढेल. आता सध्या एक पीक बऱ्याच जमिनी विदर्भात बघतो आपण, एक सिंगल क्रॉप घेतलं जातं आणि वर्षभर पडीक राहतात. मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच जमीन आहे. त्याचं कारण काय की सिंचन नाही. दुबार पीक घेऊ, दुसरं पीक घेऊ शकत नाही, तिसरं घेऊ शकत नाही किंवा 12 पिकं घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपली सिंचन क्षमता वाढवणं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. फक्त मोठ्या धरणांवर आपली सिंचन क्षमता वाढणार नाही, तर जे आपले मायक्रो लेवलला वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे ते जर आपण केले, गावातलं पाणी गावात आळवलं, त्या ठिकाणी जिरवलं आणि त्या ठिकाणची विहिरींच्या पातळी आपण पाण्याची वाढवली, तर त्याच्याने नक्कीच एक चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि जर भविष्यात कोणाला वाटलं तर तुम्ही जवखेड्याला एनी टाइम व्हिजिट करा. 98 पूर्वी जवखेडची परिस्थिती काय होती आणि आताची काय, लोकांची तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. तिथली उत्पादकता पण वाढली आहे, दुबार 2-2, 3-3 पिकं लोक घ्यायला लागलेले आहे. त्या ठिकाणी प्रॉडक्ट लोकांचं राहणीमान बदललं आहे, ट्रॅक्टरची संख्या वाढलेली आहे. सगळं म्हणजे आम्ही ती अगदी सक्सेस स्टोरी आहे ती. आपण एक राळेगण शेती हिवरे बाजार आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण आम्ही जवखेड्याला जे नाही इतकं आपलं त्या प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु त्या सगळ्या बाबी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला प्रत्यक्षात दिसतील. म्हणून त्या अनुषंगाने त्याच पद्धतीने जर आपण इतर सुद्धा गावं निवडले, दत्तक घेतले आणि त्या ठिकाणी जर आपण हे काम केलं तर आपली जी लागवडीलायक क्षेत्र आहे त्याची उत्पादकता वाढवणं किंवा जास्त त्याच्यातनं पिकं घेणं हा आपल्याला एक भविष्यामध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. नेक्स्ट, पुढचं, पुढची स्लाइड घ्या विषयात. आता ही सिंचन क्षमतेचा याच्यामध्ये का आपण मांडलेला आहे. आपल्याकडे जर बघितलं तर विहिरीची बागायती ही सर्वात जास्त आहे. आणि जर विहिरीची बागायती ही आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला परत त्या गावाचं त्याच ठिकाणी आपल्याला पाणी आळवून विहिरीची क्षमता वाढवणं. कारण विहिरी दिवसेंदिवस वाढतायत, जमिनीतलं पाणी तेवढंच आहे. आणि त्या याच्याप्रमाणेच होतं, आपण जे नेहमी उदाहरण देतो की बँकेमध्ये जर आपण भरणा केला आणि फक्त विड्रॉल करत राहिलो तर एक दिवस ते खातं नील होणार आहे, पैसा शिल्लक राहणार नाही. तसं जमिनीची परिस्थिती होणार. आपण जर फक्त उपसाच करत राहिलो तर पाणी जर जमिनीत राहिलं नाही तर विहिरीचं काय कामात येणार आहे किंवा मग ते मिळेल कुठून. त्याच्यामुळे
आहे त्या विहिरींचं रिचार्ज करणं, नवीन विहिरींसाठी पण पाणी उपलब्ध करणं, याच्यासाठी परत त्या भागातलं पाणी त्याच ठिकाणी अडवणं, जिरवणं आणि त्याच्यानंतर रिचार्ज करणं हे आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणून हा एक टेबल मांडलेला आहे की आता याच्यामध्ये आपल्याला जे प्रवाही सिंचन आहे किंवा डॅमवर जे आहे त्याच्यामध्ये पण एक आपल्याला याच्यामध्ये पण मर्यादा येणार आहेत. त्याच्यामुळे पाणलोट क्षेत्र हा परत त्याच्यावर आपण याच्यामध्ये येतात. पुढचं घ्या. हे बघा, मी जे म्हटलो की जो आपला गाड वाहून जातोय आणि धरणं भरतायत, फक्त हे हातनूरचं उदाहरण दिलं आपण. असे बरेच धरणं आहेत छोटे मोठे की ते पूर्ण गाळाने भरले. लहान धरणं तर ठीक आहे, एखादा दुष्काळ पडला तर आपण त्यांना उपसून घेतो, गाळ काढून घेतो, ते आपण जमिनीत टाकून घेतो. पण मोठं धरणं आपण नाही करू शकत. हे जे प्रमाण आहे याची सरासरी कुठल्या कुठल्या भागात किती धूप आहे मातीची हे याच्यामध्ये टेबलामध्ये आम्ही दिलेलं आहे. पुढचं घ्या. याच्यामध्ये एक विषयाची मांडणी आपण त्यात केलेली आहे. एक पूर्ण असं एक वेस्टलँड आहे आणि तिथे काही काम झालेलं नाही, प्रातिनिधिक चित्र येते. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता एक चॅलेंज आहे आणि मग ते चॅलेंज आपण स्वीकारून आपल्याला त्याच्यातनं पुढे काय निर्माण करू शकतो आपण अशा जागेतनं, त्याच्यासाठी एक प्रातिनिधिक चित्र आपण त्या ठिकाणी एक दिलेलं आहे. पुढचं घ्या. नेक्स्ट स्लाइड. हा, आपलं हे जलचक्र जे सर्वांना आपण लहानपणापासून बघत आलोय, पाहत आलेलो आहे की पाणी आपल्याला मिळतं कुठून. जे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मान्सून मध्ये आपल्याकडे ते ढग येतात आणि ते ढगांद्वारे परत पाणी पडतं आणि पाऊस पडल्यानंतर वाहत जाऊन ते पुन्हा समुद्राला मिळतं. ही जी सायकल आहे ती एक दाखवली याच्यामध्ये. पुढची घ्या. नेक्स्ट स्लाइड. रिपीट, पुढे घ्या. हा, आता आपण जो आपला मेन विषय आहे आपला पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय, त्याच्यात एक आपण मायक्रो वॉटर शेडचं इथे एक डायग्राम दाखवलेली आहे. तर याच्यात वरती जे एक रीज लाईन आहे माता ते पायता आणि ते सगळ्या ओगळी, छोट्या ओगळी, मोठ्या ओगळी आणि शेवटी आपला तो आउटलेट आहे. तर एक पाणलोट एक मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे की जसं आता एक अगदी छोट्या लेवलला सांगतो की आपण ती बाउंड्री कशी मार्किंग करायची. समजा एखादा स्पॉट आहे त्या ठिकाणी पाण्याचा एक थेंब पडला, अर्धा थेंब तुमचा तिकडे वाहून जातोय आणि दुसरा इकडे येतोय, तर ती जी बॉर्डर तयार होईल ती आपली रिज लाईन. आणि त्या रिज लाईन पासून तर शेवटचा जो आपला आउटलेट आहे, हा राईट, त्या रिज लाईन पासून आउटलेट पर्यंत हा आपला पाणलोट. आता हा पाणलोट अगदी छोटे राहू शकतात, एक 500 हेक्टर राहू शकतात, 1000 हेक्टर राहू शकतात किंवा मग 500-500चे 3-4 पाणलोट मिळून परत एक 1500 हेक्टरचा वॉटर शेड होऊ शकतो. तर ते गावाच्या भौगोलिक परिस्थिती आणि त्या ठिकाणचं लँड होल्डिंग याच्यानुसार आपल्याला ते पाणलोट याच्यामध्ये पाडता येतील. पुढचं घ्या. नेक्स्ट. हे रिज लाईनचं मी परत एक दाखवलेलं आहे याच्यामध्ये की एका बाजूला ती जी माथा हेच दिसते, तिकडून वाहून जाणारं पाणी ते तिकडचा पाणलोटचा भाग झाला दुसऱ्या. आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला बांध दाखवले, हा आपला एक दुसरा वॉटरशेड झाला. तसं ते वॉटरशेडची बॉर्डर आपण ती याच्यामध्ये दाखवलेली आहे. पुढचं घ्या. नेक्स्ट घ्या. हम्म. आता याच्यामधलं 3 झोन असतात. अप्पर झोन जो असतो एक, मिडल आणि शेवटचा एक लोअर. त्याच्यामध्ये त्याच्यात अप्पर जो झोन असतो त्याच्यात जास्त करून पाणी वाहून जातं. मिडल झोन मध्ये आपला एक तो रिचार्ज झोन म्हणतो त्याला आपण, आणि शेवटी जे आहे त्याला एक स्टोरेज आपल्या त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. पुढचं घ्या. आता याच्यामध्ये जलसंधारण योजनेमधले उपचार जे आता गव्हर्नमेंट करत आहे, आता फक्त आपण सरकारी यंत्रणा ज्या आहेत ते तर त्यांच्या लेवलला ते काम करतायत. त्यांच्यावर फक्त डिपेंड न राहता जर आपण गावकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केली, म्हणजे फक्त प्रत्येक वेळेला असं गरजेचं नाहीये की आपणच कुठला तरी एखादा प्रोजेक्ट मिळवला पाहिजे आणि तो लोकांसमोर आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे किंवा आपण एनजीओ म्हणून आपण आणलं पाहिजे. ते तर आपण करूच, सीएसआर मधनं करू, गव्हर्नमेंटच्या प्रॉपर याच्यातनं करू. परंतु ज्या लाईन डिपार्टमेंट सध्या काम करतायत त्यांना सुद्धा आपण जर आग्रह धरला, आपण लोकांना अवेअरनेस केलं की तुम्ही आमच्याकडे रिच टू व्हॅली प्रिन्सिपल प्रमाणे काम करा, आणि त्यांना ते बंधनकारक पण आहे.
पण बऱ्याचशा शासकीय यंत्रणांमध्ये प्रॉब्लेम काय असतो, आराखडा कोणीतरी एक करतो, इम्प्लिमेंटला दुसरा येतो आणि पूर्ण करायला तिसरा येतो. त्याच्यामुळे कोणी अकाउंटेबल राहत नाही, जबाबदारी कोणी घेत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याचदा त्यांना जे मायक्रो लेवलचे जे काम असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहत, गव्हर्नमेंट एजन्सीना म्हणा किंवा काही लोकांना. बाकी चांगले असतात काही काही अधिकारी, मी असं म्हणत नाही. त्यांचं जास्त करून नाला खोलीकरण किंवा मग मोठे बंधारे, चेक डॅम याच्यावर जास्त भर असतो. त्याच्यामध्ये वेगळं कारण सर्वांना माहिती आहे काय असेल, परंतु त्याचं वरचे जे छोटे छोटे काम आहेत त्याच्यावर कोणी फारसं लक्ष देत नाही. आणि ते जर द्यायचं असेल तर आपल्याला लोकांनाच अवेअरनेस करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की बाबा आमच्याकडे वरून टेकडीपासून माथ्यापासून तुम्हाला कामं करावे लागतील आणि त्याबद्दल तुम्ही आराखडा तयार करा आणि तो आराखडा अंमलबजावणी करून घेणं हे सुद्धा आपल्या ग्रामसभा, ग्रामपंचायत, सरपंच लोक, ऍक्टिव्ह लोक यांनी हे करून घेतलं पाहिजे. आणि ते काम आपण आपल्या माध्यमातनं खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. याच्यामध्ये काही स्ट्रक्चर्स आहेत. आता समतल पेरणी जे लोक शेतकरी पण स्वतःच करू शकतात. उताराला आडवी पेरणी करणं, पट्टा पीक पद्धत, सरीवरंबा, गादी वापर, हे जे आहेत आच्छादनाचा वापर म्हणजे त्याच्या ऑपरेशन, हे वैयक्तिक काम सुद्धा शेतकरी आपल्या शेतामध्ये स्वतःच्या शेतातनं एक पाणी सेव्हिंग जे आहे, वॉटर सेव्हिंग, त्याचं ते काम करू शकतात किंवा हाय ते पाणी त्या ठिकाणी अडवायचं काम. म्हणजे तिथून आपल्या मायक्रो लेवलला जे म्हणतोय आपण की शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतापासून, आपण म्हणतो बांधापासून, आपण म्हणतो शेतापासून सुरुवात त्यांनी केली पाहिजे. आणि त्यांनी जर तशी केली आणि परत त्या आपल्या त्याच्या सपोर्टला या योजना आणि त्याचं स्ट्रक्चर्स, तर एक खूप चांगल्या पद्धतीने इंटिग्रेटेड पद्धतीने याचा आपल्याला विचार करता येईल. नेक्स्ट घ्या. याच्यामध्ये काही कमी खर्चाचे उपचार जे मी बोललो की ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना इंटरेस्ट नाही राहत लाईन डिपार्टमेंटला, परंतु चांगल्या एनजीओ जे आहेत ते जाणीवपूर्वक या कामांवर भर देतं आणि ते कामं करून घेतं. जसं आता मी इंडो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट एक प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये 70% कामं हे एरिया ट्रीटमेंट नाबार्डने बंधनकारक केले होते, केएफडब्ल्यू जर्मनने. आणि 63% तुम्हाला हे मोठे कामं घेता येतील. याच्याने काय झालं की इंडो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट जर केस स्टडी करायचे असेल तर 90 ते 95% वॉटरशेड हे 100 म्हणजे सक्सेस झालेले आहेत. आय थिंक 100% असतील. अपवादात्मक परिस्थितीत लोकांनी काही भानगडी झाल्या असतील किंवा प्रॉब्लेम झाले असतील तर तेवढे जर सोडलं तर 99% पाणलोट सक्सेस आहेत. त्याचं कारण मुळात हेच आहे की त्यांनी एरिया ट्रीटमेंट जे मायक्रो लेवलचे स्ट्रक्चर याच्यामध्ये दाखवले आपण, सीसीटी, नंतर हे कंपार्टमेंटिंग, हे जे बाकी आहेत ह्या याच्यावर त्यांनी खूप भर याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिला होता. पुढचं घ्या. नेक्स्ट. हे सुद्धा आपले कमी खर्चाचे उपचार आहेत. आता सध्या आपण जसं बांबू लागवड, सध्या आपलं योगाने मिशन चालू आहे बांबू लागवडवर. तर त्याचा सुद्धा आपण सुद्धा आपण लोकांमध्ये करू शकतो. पूर्वी खसगवत लागवडीचा एक पॅटर्न होता, त्यावेळेला बांबू लागवड वगैरे काही स्कीम नव्हत्या, परंतु ते एक आहे बांधावर ते गवत लावणं. धूप प्रतिबंधक दगडाची भिंत. आता जर आपण नगर जिल्ह्यात गेलो तर ते लोकांनी काही कोणाची वाट पाहिलेली नाही, गव्हर्नमेंट यंत्रणा येईल आणि ते करतील. त्यांनी बघा स्वतःच त्यांनी ते कामं करून टाकलेले आहेत. दगड रचून घेतलेले आहेत, माती वाहू नये म्हणून त्यांनी ते लेवलिंग केलेलं आहे. जैविक बांधकुंपण, जे आता असे काही वनस्पती आहेत की त्याचं बांध पण होतं आणि त्याच्यापासून काही प्रोडक्शन पण होतं. तर त्या जसं सागरगोटा आहे किंवा अजून इतर आहे, कायपात आहे, कोरपड या प्रकारच्या वनस्पती लावून सुद्धा बांध त्या ठिकाणी करता येतात. हे बाकी मी तुम्हाला पुढे सांगतो, अर्धन स्ट्रक्चर, गॅबिन स्ट्रक्चर. पुढे घ्या. नेक्स्ट प्लीज. रिस्ट व्हॅली पद्धतीने कॉन्झर्वेशन ही संकल्पना काय आहे, आपण पुढे जाऊ. पुढची स्लाइड घ्या. हम्म. याच्यात अपरियाचे कामं आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. सुरुवातीला अगदी जिथून पाण्याची सुरुवात होते, उगम होतो, त्या ठिकाणी आपण सीसीटी, कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस, सलग समतलचर, याचा आपण त्या ठिकाणी उपयोग करतो. हे जितकं आपल्याला साधारणतः याला दोन सेक्शन जो असतो याचा खूप टेक्निकल होईल, पण फक्त मी एवढं सांगतो. 2 फूट साधारणतः रुंदी, 1 फूट खोल, अशा प्रकारे ट्रेंचेस असतात. आणि त्याला स्लोपनुसार त्याचं आपल्याला सगळं हे करावं लागतं, अंतर घ्यावं लागतं किंवा ते आपण मार्किंग करतो. आणि याचा उद्देश असा असतो की टेकडीवर पडणारं जे पाणी आहे
ते ऍटलिस्ट त्याच ठिकाणी जिरलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसांनी 5 दिवसांनी खूप पाऊस पडल्यानंतर सुरुवातीला पाणी येणार नाही, पण स्वच्छ पाण्याचे झरे खालून व्हायला तुम्हाला निघतील. असं त्या ठिकाणी निर्मिती त्या पाण्याची त्या आपलं म्हणजे त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी जिरून ते स्वच्छ पाणी येतं, म्हणजे माती सुद्धा त्या ठिकाणी राहते. त्याच्यानंतर ही जी सीसीटी आहे, पुढचं जे फोटो दिसतोय त्याच्या आपण काय करतो, आता काही ठिकाणी हा प्रयोग केला होता. डिपार्टमेंटली ती ऍक्टिव्हिटी केली जात नाही, पण आम्ही इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आम्हाला फ्लेक्झिबिलिटी होती, तर तिला आम्ही परत तिच्यावरती 1.5 मीटर सॉइल, टॉप सॉइल जी होती ती आम्ही खोदून घ्यायचो, आणि ही जी ट्रेंच आहे तिला परत भरून घ्यायचो, आणि त्याच्यावरती एक मोठा असा बांध करायचो त्याच लेवलमध्ये. बांध केल्यानंतर पूर्ण बांधावर जे गाई किंवा आपले कॅटल्स जे गवत खाऊ शकतात अशा प्रकारे गवताची लागवड त्या सगळ्या याच्यावर आम्ही केलेली आहे. नांदरकी, कडोपाडा, साक्री तालुक्यामध्ये काही गाव आहेत, त्या ठिकाणी आम्ही हा डेव्हलपमेंट केलेला आहे. तर ते गवत आपण टाकायचं, आणि त्याच्यानंतर एक 10-10, 15-15 फुटावर असे जे कमी पाण्यामध्ये येणारे जे झाड आहेत, जे सर्व्हाइव्ह होऊ शकतात उन्हाळ्यात पण, अशा झाडांची आपण लागवड त्याच्यावर केली. याचा फायदा असा झाला, एकतर जो हार्ड मुरुम होता टेकडीवरचा, तो आपण पूर्ण फोडला किंवा त्याला मुलूस केलं. टॉप सॉईल आपण गोळा केली त्या टेकडीवरची, त्याचा एक बांध तयार केला, आणि त्याच्या खाली आवडली 2 फुटाचं, 1-1.5 फूट जेवढं आपली ट्रेंच गेली त्याच्या डेप्थ, आणि वरती 1-1.5 फूट, म्हणजे त्याला 3 फुटाचं बेस मिळाला, सॉईल मिळाली. आणि ते 3 फुटावर झाडाचे जे सुरुवातीला रूट्स असतात ते चांगल्या डेव्हलप झाल्या. आणि बघा, काही झाडं असेल एकदा का त्याने तो सर्व्हायवल झाला, तर त्याच्या ऑटोमॅटिक ते त्याच्या मुळे जागा करतात आणि ते खोल जातात, आणि त्या प्रकारचे झाडं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. जी वसाळ टेकडी आहे ती सुद्धा एक चांगली पूर्णपणे वनीकरणने आपल्याला तिला डेव्हलप करता येते. तर तिला पाणी कुठलं, परत तेच जे पावसाचं पडणारे पाणी आहे त्याच ठिकाणी ते पर्कोलेट होत होत त्या झाडांना येईल. ते मातीमध्ये लूज सॉइल असल्यामुळे इव्हॉपरेशन लॉसेस कमी होतील, पाण्याचे वाफ होणार नाही, आणि त्या ठिकाणी गवत पण निर्माण होईल. गवत पण काय करतं की ते पाणी वाहू देत नाही, आणि परत ते गवताच्या मुळांद्वारे त्याचे एक पर्क्युलेशन होतं, आणि एक चांगल्या पद्धतीने कशी पण टेकड्या असेल जी आपण एक पहिल्या फोटोमध्ये पाहिली तशा प्रकारच्या टेकड्या सुद्धा या पद्धतीने जर गेलं, आणि चराई बंदी याच्यात सर्वात महत्वाचं, जर आपण एवढं सगळं करतोय आणि परत ओपन कॅटल जर त्या ठिकाणी सोडले, गुरं सोडले, तर मग काही फायदा नाही. म्हणून चराई बंदी हा सुद्धा ठराव आपल्याला ग्रामसभेमध्ये करणं गरजेचं आहे, लोकांनी त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. हे लोक केव्हा करतील, मग याच्यामध्ये आम्ही कंपल्सरी ऍटलिस्ट त्यांनी 10% किंवा 20% जसं जसं निकष होते तेवढं त्यांनी श्रमदान केलं पाहिजे, आणि तेवढे दिवस त्यांनी दिलं पाहिजे प्रत्यक्ष याच्यामधनं. तर लोकांना जाणीव राहायची की नाही, याचं 100 रुपयाच्या कामामध्ये 10 रुपये माझे गेलेले आहेत, आणि ते ऑटोमॅटिक ते काळजी पण घेतात आणि चराईबंदी करतात, आणि त्याच्यामध्ये ओनरशिप त्यांची वाढते. तर ह्या पद्धतीने जितक्या पण ज्या काही टेकड्या होत्या त्या आपण प्रत्यक्ष पण केलेलं आहे, आणि ते सर्वांनी केलं पाहिजे. याच्यामध्ये या स्लाइड मध्ये मला एक सांगायचं होतं. नेक्स्ट क्या. स्टॅगर्ड स्ट्रेंचेस हा एक भाग असतो. सीसीटी काही ठिकाणी टेकड्या खूप विचित्र पद्धतीने असतात किंवा वगळी असतात, आणि सीसीटी आपण नाही करू शकत, तर त्या ठिकाणी झिगझॅग पद्धतीने जेवढे शक्य होतील तितक्या आपण त्या ट्रेंचेस करायच्या. जेणेकरून झिगझॅग पद्धतीने करण्यामागचा उद्देश हा आहे की एका ट्रेंच मधनं जरी मिसिंग झालं, पाणी भावावर पडलं, तर पुढच्या ट्रेंच मध्ये आडवलं साचलं पाहिजे, माती पण साचली पाहिजे. या पद्धतीने आपण ती स्टॅगर ट्रेंचेस करतो जिथे सीसीटी होऊ शकत नाही, त्या ठिकाणी एक आपलं सपोर्ट स्ट्रक्चर आहे. पुढचं घ्या. सीसीटीचं पाणी भरलेलं एक चित्र दाखवलं याच्यामध्ये आपण. पुढचं घ्या. नेक्स्ट. हा, लूज बोल्डर स्ट्रक्चर. आता बरेच लोक म्हणतात की याच्याने काय फरक पडेल. जे आता टेकड्यांवर सीसीटी तुम्ही केली, स्टॅगर ट्रेंचेस केले, झाडं लावले, पूर्ण केलं, परंतु काही ओगळी असतात, आणि त्या ओगळींवर आपल्याला पाणी तिकडे होऊन जाऊ शकतं किंवा माती होऊन जाऊ शकते. त्या टेकड्यांमध्ये ज्या ओगडी आहेत तिथे बऱ्याच ठिकाणी जागेवर दगड अवेलेबल असतात, ते आजूबाजू दगड गोळा करायचे, आणि त्या ठिकाणी तो लूज बोल्डर स्ट्रक्चर जो आहे तो आपण बांध तयार केलाय, त्याच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट. आता त्याची चित्र दाखवलंय आपण लूज बोल्डर स्ट्रक्चरचं. त्याची लेवल अशी घ्यायची की आता त्याचा जो माथा येतोय त्या लेवलला त्याच्या वरचा जो बांध असेल लूज बोल्डर त्याचा पाया आला पाहिजे.
म्हणजे काय होईल, कालांतराने त्या पूर्णपणे माती जी आहे त्याच्यामध्ये भरली तर एक असं ते फ्लॅट अशा पद्धतीने ते होईल. अशा पद्धतीने त्याची रचना आपल्याला ती करायची असते. म्हणजे बघा, आपण टेकडीचा पूर्ण एक एक इंच त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहे लूज बोल्डर स्ट्रक्चरच्या माध्यमातून, आणि सीसीटी केली, स्टॅगर ट्रेंचेस केले. पुढचं घ्या. नेक्स्ट. हा, याच्यामध्ये अर्ध स्ट्रक्चर. आता काही ठिकाणी प्रॉब्लेम असा असतो की काही टेकड्यांवर दगड अवेलेबल नाही राहत. तर हे छोटे अर्ध स्ट्रक्चर माती घ्यायची तिथलीच, ते आपण ते करायचं. आणि पिचिंग पुरता दगड जर अवेलेबल झाला तर ठीक आहे, नाहीतर तेवढा थोडंसं आपल्याला लांबून आणून तो आपल्याला त्याला पिचिंग फक्त करायची. त्याचंही काम लूज बोल्डर सारखंच असतं की ते पूर्णपणे माती आणि पाणी दोन्ही बाबींना ते आपलं संरक्षण देतात आणि धूप कमी होते त्याच्याने. पुढचं घ्या. मागे एक सुटली का? मागे जा बरं एक. नाही, बरोबर आहे, पुढे घ्या. हा, हे जैविक बांध. जे सुरुवातीला मी बोललो की शेतकऱ्यांनी स्वतःच्या, आपण म्हणतो बांधवांनी स्वतःच्या शेतापासून सुरुवात जी केली पाहिजे, याला काही पैसे लागत नाही. तर ते शेतकऱ्यांमध्ये आपण अवेअरनेस करून हे काम आपल्याला करता येऊ शकतं. आता आपण टेकडीवरून शेतामध्ये आलेलो आहे. अ, जे टेकड्या संपल्या तिथे आपण सगळे उपाययोजना केल्या. आता शेतांमध्ये सुरुवात झाली, त्याच्यानंतर जो भाग आहे आणि त्या ठिकाणी शेतातल्या ज्या ज्या उपाययोजना असतात त्या लोकांना शक्य असतील शेतकऱ्यांना त्यांनी ते स्वतः करायचे आहेत. पुढचे घ्या. याच्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग. आता ही जी बाब आहे ही शेतकरी स्वतः नाही करू शकत. तर आपल्याला ती आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच ती करावी लागते, कारण तेवढा खर्च त्यांना व्हायबल नाहीये. त्याच्यामध्ये जो शेताचा जो उताराचा जो भाग असतो, एक कोपरा, कॉर्नर, प्रत्येक शेताचा एक कॉर्नर असतो जिथे पाणी वाहून जातं, शेवटचा टोक. तर ते आता बघा, याच्यात ऍक्च्युली अशी आहे की कंट्रोल पद्धतीने बंडिंग करणं गरजेचं असतं, परंतु लोक त्यांची शेतं जे असतात ते ब्रेक करू देत नाही. म्हणून प्रॅक्टिकली अप्रोच आपण काय केला की ठीक आहे, मध्ये नाही करू देत तर ऍटलिस्ट जो कोपरा तयार होतो त्यांचा त्या ठिकाणी काटकोनामध्ये तो बांध आपण घेतो, आदल्या साईडला आपण ट्रेंच घेतो, वरती आपण तो बांध बांधतो आणि त्याला मात्र पाण्यासाठी एक सांडवा द्यावा लागतो. ते पाणी पुढच्या शेतामध्ये वाहून जाईल याच्यातल्या एक्स्ट्रा पाणी. हे जर प्रत्येक शेतामध्ये केलं आपण, तर याच्याने काय होईल, एक तर टेकडीवर आपण पूर्णपणे फ्लो जो आहे तो कंट्रोल केलेला आहे, त्याचं तीव्रता कमी केली पाण्याची. त्याच्यानंतर पाणी अडवलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही वाहून येईल थोडंफार, जास्त अतिपर्जन्य झाला किंवा एकदम मोठा पाऊस पडला तर ते पाणी शेतात येणार, किंवा ते शेतातलं जे पडलेलं पाणी ते पण वाहणार. आपण बघतो केवळ अतिवृष्टी जर झाली तर शेत सगळे पाणी, माती, सगळी जी माती असते टॉप सॉइल ती वाहून गेली किंवा मोकळे झाले, खळक झाला. ही जी परिस्थिती निर्माण होते त्याचं कारणच ते आहे ना, की अप्पर एजेसला एकही आपण काम केलेलं नाही, पाणी अडवलं नाही, त्याचा अपदाव रोखला नाही, त्याचा कंट्रोल नाही केला आणि ते नॉन टॉप सुसाट सुटतं. आणि ते काय करतं, सुसाट सुटलं म्हणजे शेतांमध्ये वाहून ते पुढे पुढे जातं आणि पुढचे शेतं जे आहे त्याचं नुकसान करत जातं. त्याच्यामुळे जर वरूनच त्याला आपण ब्रेक देत गेलो आणि त्याच्यानंतर इमिडिएट जी शेतं आहे खालचे, तर त्याच्यामध्ये जर आपण एक कंपार्टमेंट बंडिंग केली, आता याचं सेक्शन जो आहे ना, तिथे पडणारा पावसाचं प्रमाण, उतार याच्यानुसार तो सेक्शन कमी जास्त आपल्याला तो करता येतो. आणि याचा सांडवा जो आहे तिथे लोकल मटेरियल जे अवेलेबल असेल त्या माध्यमातून आपल्याला तो सांडवा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. याच्याने दोन फायदे आहेत. एक तर त्याच्या शेताचं जी माती आहे ती वाहून जात नाही, त्याच्यामुळे शेत कायम सुपीक राहतो. त्याच्यामुळे लोक आता आधी करू देत नव्हते, परंतु आता लोकांना मग तो पडलेला आहे आणि कंपार्टमेंट बंडिंगला लोक बऱ्यापैकी आता पुढे येत आहेत स्वतःहून आणि ते करू देत आहेत. दुसरा जो फायदा आहे, त्या शेतामध्ये पडलेलं जे पाणी आहे त्याच ठिकाणी ते पर्क्युलेशन होतं, त्यांच्या विहिरी रिचार्ज होतात. आपण त्याचा एक दुसरा फायदा. आता ही मजगी, आता आपल्याकडे तसं प्रमाण कमी, परंतु थोडं हा जर बघितला तुम्ही साक्री पिंपळनेरकडचा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी कंपार्टमेंट बंडिंग सर्वायवल होणार नाही. कारण अति तीव्र जमिनी आहेत, त्यांनी अगदी टेकड्यांवर जमिनी काढलेल्या आहेत. जर तुम्ही कंपार्टमेंट बंडिंग करायला गेलं तर फेल होईल. म्हणून तिथे आपण एक बेंच टेरेसिंग ज्याला म्हणतो, मजगीच्या पद्धतीने, त्या अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत, केलेल्या आहेत आपण. आणि ते सक्सेस झालेली. कोकण भागामध्ये पण हा प्रयोग झालेला आहे मदगीचा, आणि आपल्याकडे काही भागांमध्ये आपल्याला करावं लागतं. म्हणजे हा रिलेटेड टू पॅरल लॉजिक, जसं आपल्याकडे कंपार्टमेंट बंडिंग होऊ शकते, इकडे मजगी होते. पुढचा घ्या. नेक्स्ट.
आता शेततळे. आता शेततळ्याच्या पण खूप योजना आहेत, वेगवेगळ्या स्कीम आहेत. मागेल त्याला शेततळे आहे किंवा आपल्या प्रत्येक याच्यामध्ये. आणि ही ऍक्टिव्हिटी चांगली सक्सेसफुल झालेली आहे. तर ज्या ज्या लोकांना असं वाटतं की काही ठिकाणी वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम आहे, एखाद्या ठिकाणी खूप जास्त पाणी साचतं शेतकऱ्याच्या, तर अशा साईट ज्या आहेत आपण याच्यासाठी निवडू शकतो. आणि त्या शेतातलं जे पूर्ण पाणी आहे त्या शेततळ्यामध्ये आपल्याला त्याला इनलेट द्यायचा आणि परत पुढे आउटलेट द्यायचा. तर जितके मॅक्झिमम शेततळे होतील तो पण एक फायदा. या ठिकाणी फायदा असा आहे की पूर्ण शेत पाण्याने न भरता फक्त तो एक त्यांचा जो शेताची जी साईज असेल 20 बाय 20 मीटर, 15 बाय 15 मीटर, जे काही आपलं त्यांची लँड होल्डिंग नुसार आणि जागेनुसार, तर तेवढा जमीन फक्त त्यांची याच्यासाठी जाते आणि बाकी त्यांना मशागतीखाली पिकाखाली त्यांना उपयोगात आणता येते. आणि दुसरा फायदा असा आहे की हे जे पाणी पर्क्युलेशन होईल, ऑब्व्हियसली परत त्यांचे विहिरी रिचार्ज होतील. म्हणजे ते डबल फायदा याच्याने आपल्याला हा करता येऊ शकतो. ही पण एरिया ट्रीटमेंट मधली ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये येत असते. पुढचे घ्या. माती नाला बांध. आता बघा आपण टेकडी पाहिली, त्याच्यानंतर आपण शेतं पाहिले. आता त्याच्यानंतर असतात नाले. आधी सुरुवातीला नाल्याचं स्वरूप लहान असतं उगमाकडे. तर ज्या ज्या ठिकाणी माती नाला बांध घेणं शक्य आहे, म्हणजे उदाहरणार्थ आजूबाजूला थोडंसं सांडवा काढायला याला जागा जास्त लागते, सांडवा काढावा लागतो. जिथे थोडंसं वेस्टलँड स्वरूप होती, ती कमी खर्चातून होते आणि ती ड्युरेबल असते. जर माती नाला बंदर पाहिलं तर अजून 72 मधले जे माती नाला नाला आहेत अजूनही अस्तित्वात आहे, कदाचित ते सिल्डिंग झाले असतील परंतु ते डॅमेज झालेले नाही. त्याच्यामुळे ही साईट अगदी पॉप्युलर आहे आणि कमी खर्चात होणारी आहे. तर आता सध्या याला मर्यादा अशा यायला लागल्या की जमिनी एकतर लोक पडीक ठेवत नाही किंवा सांडवासाठी जागा देत नाही. त्याच्यामुळे जिथे शक्य असतील तिथे नाला बांध करणं आपल्याला पॉसिबल असेल तिथेच आपण घेऊ शकतो. अदरवाईज ज्या वैतीला एक क्षेत्र आहे तिथे याला थोड्याशा मर्यादा येतात. पुढचं घ्या. सिमेंट नाला बांध. आता ही सर्वात जास्त पॉप्युलर झालेली सध्या स्कीम किंवा आपलं स्ट्रक्चर आहे. याच्यात काय असतं की याचा आउटलेट जो येतो सिमेंट बांधाच्या वरूनच असतो. म्हणजे शेतामधनं परत आउटलेट काढायची गरज नसते आपल्याला पाण्याचा. आणि याला जर जमीन थोडं 3% उतार कमी असेल तर पाणीचं स्टोरेज अगदी 400-500 मीटर पर्यंत, 300 मीटर पर्यंत पाणीचं स्टोरेज जातो याच्यामध्ये. 1.5 मीटर. पण याचा एक की दोन्ही नालाकाठ याच्यामध्ये काही कंडिशन आहेत. आजूबाजू दोन्ही नालाकाठ स्पष्ट असले पाहिजे. किमान 2 मीटर 3 मीटरच्या नाल्याची डेप्थ असली पाहिजे. म्हणजे 1.5 मीटरचा आपल्याला बंधारा घेता येऊ शकेल. त्याच्यानंतर आपल्याला फाउंडेशनसाठी किमान 1-1.5 मीटर नंतर खडक लागला पाहिजे. म्हणजे फाउंडेशन एकदम ब्लॅक कॉटन सॉइल असेल आणि 30-30 फूट जर तिथे खडकच लागणार नाही तर तिथे तुम्ही सिमेंट बांध नाही घेऊ शकत. कारण ते 1-2 बांधामध्ये पाण्यामध्ये त्याच्या एक तर बाजूने प्रवाह तयार होईल, नाहीतर तो नाला ओव्हर टर्निंग होऊन तो खाली होईल, पडेल. त्याच्यामुळे ती साईट सुटेबल नाहीये. तर याला साईट सिच्युएशन आपल्याला बघावी लागते. आणि जर असेल तर खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे. आणि पूर्वी तर आम्ही ते UCR मध्ये केलेले दगड्यामध्ये अजूनही एकदम सुस्थितीमध्ये आहेत. 25-25 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, अजूनही त्यांना एक लिकेज नाहीये. अगदी कमी खर्चात आम्ही ते केले होते. आता सध्या कॉन्क्रीट मध्ये केले जात आहेत. पुढचं घ्या. हा एक भरलेला सिमेंट बंधारा आहे, त्याचा एक फोटो आपण दाखवला याच्यामध्ये. जसं इथे साईड बघतोय आपण की दोन्ही बाजूला स्पष्ट काठ आहेत. त्याच्यानंतर पाणी भरलं म्हणजे ते शेतांमध्ये जात नाही, वाहत नाही, नुकसान होणार नाही. अशा प्रकारची साईट याला खूप चांगली असते, सुटेबल असते. पुढचं घ्या. नेक्स्ट प्लीज. आता बघा, ही एक साईट आहे गॅबियन स्ट्रक्चर्स, जाळीचा बंधारा. ही पण सध्या बऱ्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर नदी काठावरच्या जे गावं किंवा शेती त्या ठिकाणी ती जाळी बांधली जाते. किंवा आता हे नवीन रस्ते तयार होत आहेत तिथे पण याचा वापर केला गेला. मूळ संकल्पना ही होती, गॅबिन बंधाऱ्यापासून त्यांनी ती घेतलेली आहे मोठ्या प्रमाणावर. जिथे तुमचं माती नाला बांध पण शक्य नाहीये आणि सिमेंट नाला बांध पण शक्य नाही, अशा काही साईट आहे. पण ती साईट आहे, पाणी स्टोरेज होऊ शकतं, शेतकऱ्याची पण इच्छा आहे, त्या ठिकाणी हा बंधारा आपण प्रेफर करतो. याच्यामध्ये चिकन मेश जी म्हणतो आपण जाळी, तिला आपण ती खालून फाउंडेशन करून तिला टाकतो आणि त्याच्यामध्ये जे अनगड दगड असतात ते भरून घ्यायचे आणि त्याला पूर्ण व्यवस्थित पॅकिंग करायची आणि आतल्या साईडला रेती किंवा याच्या गोण्या भरून तिला एक सपोर्ट द्यायचा. हा एक स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला करता येतो, लो कॉस्ट आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही एक मॉडिफिकेशन केलं, गॅबियन विथ कोरवाल.
मध्ये एक सेंटरला आम्ही 1.5 फुटाची दगडाची एक भिंत वॉटरप्रूफिंग टाकून ती पूर्णपणे खालून बांधून आणत होतो आणि आजूबाजूला लूज आपले दगडांचं त्याला सपोर्ट दिला होता आणि सपोर्ट दिल्याने जाळी बांधली होती. तर त्याच्याने फायदा काय झाला, माती तर आडली चाळली परंतु पाणी पण आडलं, पाण्याचा स्टोरेज पण झाला. आणि त्याचे जोखड्याला पण साईट आपण केलेल्या आहेत, रणाच्याला पण केल्या आहेत आणि खूप चांगला इम्पॅक्ट त्याचा झाला. तिसरा जो असतो याच्यामध्ये, आता हे नाला खोलीकरण केलं जातं. तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे स्ट्रक्चर जे आहेत, जिथे नाला खोलीकरणाचा पुढचा एक पट्टा फक्त मोकळा सोडला जातो, माती सोडली जाते, तिथे सुद्धा हे स्ट्रक्चर आपण करू शकतो. पुढचं घ्या. नेक्स्ट, वळणबंधारा. जर आपण धुळ्याच्या पांझरा रिव्हर मध्ये जर गेला असाल, धुळे आणि साक्री रस्त्यावर अक्कलपाडा धरणाच्या आधी, तर तिथे पांझरा रिव्हरवर इंग्रज कालीन असेल किंवा शिवकालीन असेल माहिती नाही, परंतु खूप चांगल्या पद्धतीने वळणबंधाऱ्यांचं एक काम मोठ्या प्रमाणात पूर्वी झालेलं आहे. कालांतराने ते नष्ट झालं, पण त्याला पुनर्जीवन जर केलं तर ते उपयोगात होऊ शकलं असतं. तर ती कन्सेप्ट घेऊन आम्ही नांदर्की, कडोपाडा, हनुमंतनगर, साक्री जे तालुका जो आहे धुळे जिल्ह्यातला, त्या ठिकाणी लोक काय करत होते, त्यांचं तात्पुरतं थोडासा पावसाळा संपला आता सप्टेंबरला, ऑक्टोबर महिन्यामध्ये ते स्वतः एक माती टाकून एक बांध बांधायचे, कारण ते नाले वाहत होते आणि तिथून त्याला त्यांनी वळण दिलं होतं आणि वळण देऊन त्यांनी त्या अगदी ग्रॅव्हिटी पद्धतीने जसा स्लोप जातोय अगदी एक एक अर्धा अर्धा किलोमीटर पर्यंत त्यांनी ते पाणी नेलेलं होतं शेतांमध्ये. मग आम्ही काय केलं, दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या साईड घेतल्या नाही, त्यांनी ऑलरेडी साईट निवडल्या होत्या. तर त्या ठिकाणी ज्या प्रकारचं स्ट्रक्चर बसतंय, मग तिथे गॅबियन बसलं विथ कोरवाल किंवा सिमेंट बांध बसला छोटा किंवा जे असेल, अशा प्रकारचे आम्ही स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्यांना बांधून दिले आणि त्यांचं जे ग्रॅव्हिटीचं पाणी होतं त्याला एक प्रॉपर आउटलेट दिला सिमेंटचा आणि पुढे त्यांना ते लाईनिंग करायला सांगितलं. तर त्यांना जे पाणी सुरुवातीला 15 दिवस, 1 महिना, एक मिळत होतं, ते त्यांना 3-3, 4-4 महिन्यापर्यंत त्यांना ते पाणी अवेलेबल झालं आणि ऑब्व्हियसली त्यांचं जे सेकंड क्रॉप होतं त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं. तर काय असतं की लोक खूप हुशार असतात, त्यांनी ऑलरेडी केलेलं असतं, फक्त त्याला आपल्याला गायडन्स द्यायचं असतं, थोडं फ्लेक्झिबिलिटी ठेवावं लागते. तर हे अशा प्रकारचे जे मायक्रो लेवलचे जे कामं आहेत याच्यावर सुद्धा आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. पुढचं काय, नेक्स्ट. आता हे पारंपरिक स्ट्रक्चर आपण काही सांगितलं याच्यामध्ये. आता सध्या काय झालेलं आहे, पिण्याच्या पाण्याचं जलजीवन मिशनचा आता कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपला सुरू आहे. स्रोत जे आहेत बहुतेक ठिकाणी आपले जे स्रोत असं गावातल्या गावातच आपण घेतलेले आहेत. विहिरी असतील, ट्यूबवेल असतील, बोरवेल असतील. आपण स्रोत तर घेतलं, परंतु मग ते स्रोत बळकटीकरण जर नाही झालं आणि ते विहिरीनं पाणी आलं नाही तर मग पिण्याला पाणी कुठून येईल? जसं म्हणायचे पूर्वी, आडात नाही तर पोरात येईल कुठून. आणि योजना तर खूप मोठ्या मोठ्या केलेल्या आहे आपण. त्याच्यामुळे आपल्याला त्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणं हा सुद्धा एक खूप महत्वाचा कार्यक्रम याच्या पुढच्या काळात हातात घ्यावा लागणार आहे. अदरवाईज आपला सेंट्रल गव्हर्नमेंटने जो एवढा मोठा कार्यक्रम राबवला आहे जलजीवन मिशनचा, तर त्याचा इम्पॅक्ट पाहिजे तेवढा दिसणार नाही. तर ही पॉलिसीमध्ये सुद्धा आपण आणू शकतो, जर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये ऍडव्होकसी केली तर याचा एक मोठा कार्यक्रम हातामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. कारण जलजीवन मिशन, हर घर नल, ही जी योजना मोदी साहेबांच्या महत्वाकांक्षी याच्याने झालेली आहे, तिला जर सक्सेस करायची असेल तर ते स्रोत बळकटीकरण करून त्यांना कायमस्वरूपी टिकवणं हे खूप गरजेचं आहे. नाही तर कालांतराने त्या विहिरी किंवा याच्यात पाणी मिळणार नाही आणि परत लोक परत आरड्या मारतील, परत टँकर, परत हांडा मोर्चा आणि परत ते जयशक्ती ते सुरू होईल. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, परंतु त्याला बळकटीकरण करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हे पारंपरिक स्रोताच्या माध्यमातून जे बळकटीकरण तर आपल्याला करायचंच आहे आणि ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी जे आता सध्या जीएसडीए, अटल भूजल योजनेअंतर्गत पण काही गाव आपले निवडले गेले आहेत आणि जीएसडीए कडे पण ही योजना आहे. तर त्याच्या माध्यमातून आपण अशा या नॉन ट्रॅडिशनल योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये या करू शकतो. जसं आता हे जलरोधक भिंत आहे. काय करायचं, आपली विहीर दाखवलेली पाण्याची, जी समजा पिण्याच्या पाण्याचा विहीर असेल, तिच्या डाऊन स्ट्रीम साईडला खालच्या बाजूला वरून तर पर्क्युलेशन तिला मिळतंय, परंतु होतं काय आहे की एका कालानंतर बघा अंतर्गत प्रवाह असतो जमिनीमध्ये, आपल्याला ते काही दिवसानंतर दिसत नाही, पण कुठेतरी नाल्यामधून अचानक पाणी बाहेर येताना दिसतं. तर काय असतं, ते अंतर्गत प्रवाह असतं, ते पाणी वरती नाला कोरडा आहे आणि खाली नाला वाहतोय, असे बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो. त्याचं मूळ कारण हेच आहे की आपण जे वरचं पाणी जिरलेलं आहे
ते परत काही दिवसांनी खाली येतं, खालून परत त्याचे प्रवाह सुरू होतात आणि ते प्रवाह व्हायला लागतात. मग ते प्रवाह जर आपल्याला थांबवायचे असतील तर त्या ठिकाणी बघा बोर केलेले आहे, आणि बोर करून त्याच्यामध्ये आपण ते सिमेंटची स्लरी जी आहे ती भरलेली आहे याच्यामध्ये. याच्याने काय होईल की खाली एक भिंत तयार होईल सिमेंटची, आणि तो प्रवाह थांबवला जाईल, आणि ऑब्व्हियसली तो जी आपली जी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे तिच्यामध्ये ते पाणी जाईल, आणि आपलं कदाचित ती बारमाही आपल्याला ती विहीर पाणी देऊ शकेल. या दृष्टीने एक आपल्याला स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे. हे बेसिकली जे नॉन ट्रेडिशनल स्ट्रक्चर जे आहेत ते पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी जास्त करून वापरात केले जातात. इतर ठिकाणी ते व्हायबल होणार नाही, परवडणार नाही. शेतीच्या कामासाठी सुद्धा करू शकतो आपण, परंतु त्याला सध्या प्राधान्य नाही, सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आहे. पुढचं घ्या. नेक्स्ट. हे पण आता जे बोर ब्लास्ट तंत्रज्ञान. आता बघा, एखाद्या ठिकाणी आपण विहीर घेतली आणि त्याच्या काही अंतरावर शेततळ असतं, किंवा एखादा छोटा डॅम असतो, केटीवेर असतं, तरी ती विहिरीला पाणी येत नाही असं म्हणतो आपण. आता मी सुलवाडे बॅरेजवर गेलो होतो, आणि डॅम म्हणजे बॅरेज पूर्ण भरलेला होता. तिथे एका शेतात गेलो. अगदी 200 फूट, 200 मीटर साधारणतः एक त्यांची बोरवेल विहीर केली होती त्यांनी, आणि ती कोरडी होती. म्हणजे काय की तो बेसॉल्ट आपल्याकडे एक मेजर आहे की आपल्याकडे कॉम्पॅक्ट बेसॉल्ट वर आपण पूर्ण बसलेलो आहे. तर काही ठिकाणी तो इतका पक्का असतो की तो अजिबात पर्क्युलेशन होऊ देत नाही किंवा पाणी पास होऊ देत. मग त्या अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी साईट्स आहेत, तर तिथे अशा प्रकारचे आपल्याला बोर करायचे आणि त्याला ब्लास्ट करायचे. म्हणजे काय होईल की जो मधला जो बेसॉल्ट आहे तो क्रॅक होईल, आणि तो क्रॅक होऊन त्याच्यावरचं जे पाणी असेल, तलाव असेल, छोटा डॅम असेल, केटीवेर असेल, काही असेल, तर त्याच्यातलं पर्क्युलेशन जे आहे ते आपल्या या विहिरीपर्यंत आपल्याला ते आणता येऊ शकतं. तर ही पण एक नवीन आता नॉन ट्रॅडिशनल मध्ये आपण घेऊ शकतो बोर ब्लास्ट तंत्रज्ञान. याला काम करताना एक खूप काळजीपूर्वक करावं लागतं, नाही तर आहे ते पाणी पण चाललं जाऊ शकतं. तुम्हाला विहिरीची पाण्याच्या पातळीपासून किती साधारणतः 2-3 मीटर शेवटचा जो बोर आहे तो वरती असला पाहिजे, आणि सुरुवातीला वरून खाली 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 लेवल आणत, म्हणजे सुरुवातीला आपली विहीर समजा 60 फूट असेल, तर शेवटचा जो आहे तो जास्तीत जास्त आपल्याला 50-40 फुटापर्यंत आपल्याला तो ब्लास्टिंग करायचं. अदरवाईज ते पाणी जे आहे ते परत खाली जाऊ शकतं, म्हणून ती काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे, आणि त्या टेक्निशियननेच ते काम केलं गेलं पाहिजे. पुढचे घ्या. ही एक पद्धत आहे, डायरेक्ट आपलं जे रिचार्ज आपण ते करतो, रिचार्ज शाफ्ट, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण ते सँड आणि याच्याने ते भरून ते पाणीमध्ये आपण जिरवलेलं आहे ती बऱ्याच ठिकाणपर्यंत पारंपरिक ही पण आता जरी नॉन ट्रॅडिशनल आपण म्हणतो असलो, पण आता ती ट्रॅडिशनल सारखी व्हायला लागली, आणि ही मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ती अंमलबजावणी केली जाते याच्यामध्ये. पुढचं घ्या. जलीय बंधन, हायड्रोफ्रॅक्चरिंग याला आपण म्हणतो. एखादा तुमचा बोरवेल आहे, जुना आहे, ट्यूबवेल आहे, आणि तो कालांतराने ब्लॉक झालेला आहे. म्हणजे त्याच्यातले बाहेरचे जे झरणे असतात ते काही क्षारने असेल कशाने असेल ब्लॉक झाले असतील, तर काय करावं लागतं, याच्यामध्ये फुल पाणी भरून एक फुल प्रेशरने त्याला ते हायड्रोफ्रॅक्चर म्हणजे पाण्याने असं फ्रॅक्चर केलं जातं जमिनीमध्ये, आणि जेणेकरून त्याचे जे परत ते स्रोत जे असतात ते मोकळे होतात. आणि मोकळे झाल्यानंतर तो परत आपला तो बोर आपल्या नेहमीप्रमाणे वर्किंग मध्ये येऊ शकतो. ही एक पद्धत त्याच्यामध्ये आहे ती हायड्रोफॅक्चरिंगची. पुढची घ्या. नेक्स्ट. तर आता एक काही ट्रीटमेंट याच्यामध्ये दाखवले आहेत. अजून खूप ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये. केटीवेर आपण घेतला नाही, पाझर तलाव असतो तो आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर छोटे मोठे ब्रश डॅम असतात, असे खूप स्ट्रक्चर्स आहेत की त्याला आपल्याला तिथल्या लोकल परिस्थितीनुसार आपण ते करू शकतो. आपल्यापेक्षा लोकांना खूप जास्त माहिती असतं, त्यांच्या सोबत जाऊन आपण ते काम केलं पाहिजे, म्हणून ते शेवटचं ते टाकलेलं आहे आम्ही की त्यांना लोकांना जे माहिती आहे लोकांकडे जाऊन त्यांना माहित असलेल्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू. स्थानिक साधन सामग्रीचा विकास कामांसाठी वापर करू. जेव्हा त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामार्फत कामे करण्यात येतील आणि तेव्हा प्रकल्प पूर्ण होईल, लोक म्हणतील आमचा विकास आम्ही केला. मी जे सुरुवातीला बोललो की त्यांची ओनरशिप वाटली पाहिजे आणि त्याचं मेंटेनन्स पण त्यांनी केलं पाहिजे, तरच त्याचे सस्टेनेबिलिटी राहू शकते. अदरवाईज तुम्ही किती योजना करा, किती कामं करा, जर लोकांना सहभाग नाही घेतलं तर त्याचं लाईफ खूप अल्प राहील, आणि म्हणतील की 4 वर्षानंतर ते परत काही दिसणार नाही.
म्हणून आपल्याला पीपल पार्टिसिपेटरी अप्रोच आणि त्याच्याने आपल्याला याच्यामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. आणि या पद्धतीने जर आपण करत गेलो तर मला वाटतं महाराष्ट्र खरंच सुजलाम सुफलाम अजून आहे आणि होईल, असं एक मला वाटतंय. तर हे आतापर्यंत जे काही माझ्या अनुभवातनं मी काही मांडणी याच्यात केलेली आहे, तर माझी मांडणी ती संपलेली आहे. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण एक विचारू शकतात. याच्यामध्ये काही फोटोग्राफ आपण दिले, गाव पातळीवर ऍक्टिव्हिटी आम्ही केलेल्या आहेत. फक्त पाणी निर्माण झालं, पण पुढचं काय? मग त्याच्यामध्ये जसं आता आंब्याची लागवड केली, बघा ते आंबे दिसत आहेत वाढीत, म्हणजे ते त्याचं उत्पन्न वाढलं. आरोग्याचे शिबिर घेतले. पहिल्यापासून बरेच प्राथमिक खूप फोटो आहेत त्या ठिकाणी. अदर ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी महिलांचे बचत गट केले. नंतर कॅटलसाठी आपण पशु वैद्यकीय पॅरा प्रोफेशनल लोक तयार केले. त्याच्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून कर्ज वितरण केलं. त्याच्यातनं त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्या. अगदी असे छोटे मोठे जे दुकान होते त्यांना सुद्धा आपण सपोर्ट केला. आणि त्याच्याने जसं म्हणतो आपण की जो टायटल होतं आपलं मेन की पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून ग्रामीण विकास, तर मूळ जर हे जर झालं, एकदा पाणी निर्माण झालं, लोकांमध्ये आवड झाली, तर पुढचे काम ऑटोमॅटिक लोक करतात. ह्या काही योजना आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यातले काही आता सध्या सुरू आहेत, काही कालबाह्य झालेल्या आहेत, काही नव्याने त्या बदलत असतात, नावं बदलत असतात, योजना त्याच असतात. त्याच्यामुळे यांचा सुद्धा आपण आपला उपयोग याच्यात करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं जे सध्या रोजगार हमी योजना जी म्हणतो आपण, महात्मा गांधी नरेगा, त्याच्यातनं खूप मोठा स्कोप आपल्याला आहे. तो फंड कधी युटिलाइज होत नाही, परत जातो. तर आता आम्ही सध्या एक पायलट प्रोजेक्ट निवडला आहे. तुम्हाला माहिती किनवट जिल्ह्यामध्ये, आपलं सॉरी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुका आहे. तेलंगणा बॉर्डरवर जो थोडा सेमी नक्षलाइट एरिया आहे आणि तिथे बराचसा लोकांना त्रास होतो. तर त्या ठिकाणी आम्ही तालुक्यातले 50 गावं निवडलेले आहेत चॅलेंज म्हणून. आणि त्या ठिकाणी जो आपलं रोजगार हमी योजना जी आहे, आपला कार्यक्रम जो आहे, योजना आधी योजना होती, आता कार्यक्रम आहे. त्याच्या अंतर्गत पूर्ण मायक्रो लेवलला जे तुम्हाला बोललो तसे आराखडे आम्ही रिच टू व्हॅली प्रिन्सिपल प्रमाणे त्या ठिकाणी करतोय, लोकांना सोबत घेऊन. आणि आता ही आमची रिक्वायरमेंट आहे. आम्ही तो आराखडा लोकांमध्ये ग्रामसभेतनं निर्माण करून, तयार करून आम्ही तो डिपार्टमेंटला देणार आहोत. आता आराखड्याचं काम पूर्ण होण्यात आलेलं आहे. आणि डिपार्टमेंटला सांगू की आता तुम्ही कुठेही कामं करू नका, सगळे एकत्र या. नाही तर काय होतं, कोणता डिपार्टमेंट कुठलं काम करतो, दुसरा काय करतो, तिसरा काय करतो, त्याचं आउटपुट कधी निघत नाही, परिणाम मिळत नाही, इम्पॅक्ट राहत नाही. म्हणून त्यांना इंटिग्रेटेड पद्धतीने तो आराखडा तयार करून त्यांना एका सेल्फवर आम्ही आणायला लावते सगळे कामं. आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीने पुढच्या 5 वर्षात या जसं आम्ही आता इकडे काम केलं साक्री तालुक्यात आणि जवखेड्याला, त्या धर्तीवर आम्हाला ते काम करायचं आहे. आणि तो जर प्रोजेक्ट सक्सेस झाला आमच्या सुदैवाने, ती संकल्पना, तर तिला पूर्ण परत आपल्याला रिप्लिकेट महाराष्ट्रामध्ये पूर्ण आपण ती करू शकतो. तर याच्यासाठी आम्हाला भारतीय रुरल लाईव्हलीहूड फाउंडेशन जे आहे त्यांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे किंवा ते सहभागी आहेत. ऍक्सिस बँक फाउंडेशन याच्यामध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांचं जे आपले डिपार्टमेंट जे आहे रोजगार हमी, ते त्याच्यामध्ये सहभागी आहे. तर असे खूप वेगवेगळे माध्यम आहेत. गरजेचं नाही की आपल्याला एकच कुठली तरी आहे एक्झिस्टिंग, त्यालाच फक्त आपल्याला स्वरूप द्यायचंय, दिशा दाखवायची, लाईन लावायची, आणि त्या माध्यमातून आपण खूप काही काम करू शकतो याच्यामध्ये. तर ही एक अशी थोडक्यात एक मांडणी होती. अजून खूप ऍक्टिव्हिटी सांगण्यासारख्या, पण वेळ आणि सगळं पाहता आज मी इथे थांबतोय. परत सर्वांना एकदा धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया भूपेंद्र माले सर। आपने जो एक नया मार्ग दिखाया कि विद पीपल्स पार्टिसिपेशन, जैसे हमारे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी हर बार कहते हैं कि जब भी कोई नदी में काम करना है तो 4 पिलर बहुत जरूरी रहता है, जिसमें सबसे पहले रहता है कि हम जो सोसाइटी के लिए काम कर रहे हैं वो सोसाइटी इम्पोर्टेंट है। उसके साथ संत लोग, यानी कि आपके जैसे सारे लोग जो काम कर रहे हैं, साइंटिस्ट हो या फिर रिसर्चर हो या फिर जो भी पानी के लिए एज अ टेक्नीशियन, एज अ एक्सपर्ट काम कर रहे हैं, वो सारे लोग जो संत हैं, शासन यानी कि गवर्नमेंट, जैसे आपने सारे स्कीम के बारे में कहा, और महाजन यानी कि CSR देने वाले, तो ये चारों जहाँ पर इकट्ठा हो जाते हैं
तो बहुत अच्छा एक मॉडल बन जाता है। मैं ज्यादा बात न करते हुए हमारे मेंटर बीला पाटिल सर, ईश्वर पाटिल सर, इनको पहले रिक्वेस्ट करूंगा कि वो बात रखे, फिर हम बाकी सारे लोगों के लिए मंच खुला कर। हा नमस्कार, बेला पाटील बोलतोय. हाँ बोला सर। हा खूप छान म्हणजे महाले सरांनी अगदी म्हणजे तापी खानदेश पाणी थेट गाव पातळीवर खूप म्हणजे मायक्रो लेवलवर पाण्याचे कसं नियोजन करायला पाहिजे खूप छान माहिती सांगितली ऍक्च्युली. आणि खूप म्हणजे शिकण्यासारखी आहे ऍक्च्युली. त्यांच्या मनावर खानदेश म्हणजे आपल्याजवळ एवढे तापी वाहते पण त्याचा आपल्याला कुठेच काही फायदा होता दिसत नाही. आणि त्याच्यामुळे जर अशा आपण गाव पातळीवर किंवा त्यांनी थेट म्हणजे शेता बांधापर्यंत अगदी म्हणजे अं, आपण कसं पाणलोट क्षेत्राचा विकास करू शकतो. खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार सर. ईश्वर पाटील बोलतोय. हा नमस्कार बोला. हा माले सर, आपण जवळात काम केलंय. हो. मी आमच्या चांदणी कुरव अंमळ तालुक्यातलेच आपलं जवळाचे हा, हा. काम हे त्यावेळेस पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 1 नंबर बक्षीस मिळालेलं गाव आहे. हो. तुमचं 95 पासून त्याच्यावर काम होतं. त्या गावाने चांगलं सहकार्य केलं. याच्यामध्ये तुम्ही जी एवढी अगदी बारकाईने माहिती दिलेली आहे, खरोखर ही माहिती म्हणजे पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाण्याशिवाय शेती नाही. तापी खोऱ्यातला असो की इतर महाराष्ट्रात तुम्ही जिथे जिथे काही काम करता आहे ते काम अभ्यासपूर्वक आणि लोकांना खरोखर जाणीव झाली पाहिजे. याच्यात काही गोष्टी मी थोडं म्हणजे सत्य गोष्टी मांडतो, कडू आहेत. आज विशाल सरांच्या माध्यमातून ह्या गोष्टी आम्हाला सर्वांना मिळतात. आज विशाल सर त्यांनी मला फोन करून सांगितलं की आज कमीत कमी आपल्याच तालुक्यातलं जे काम जवळचं आहे. म्हटलं खरोखर कौतुकास्पद काम केलंय जवळचं. माझ्या गावात मी पाणी फाउंडेशन, मी जरी डोंबिवली उपनगरात राहतो असो, पण मी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं. पण निवड तरुण लोकांनी योग्य माहिती न दिल्यामुळे, तर हा कार्यक्रम पुण्यात झाला होता आणि माझ्या गावातलं तिसरं बक्षीस 3 लाखाचं होतं. टेक्निकली माहिती न दिल्यामुळे माझं तिसरं बक्षीस नगाव बुद्रुकला मिळालं. नगाव खुर्द, नगाव बुद्रुक. पण नगाव बुद्रुक आणि खुर्दवाल्यांनी मान्य केलं की तुमचं काम आमच्यापेक्षा जास्त होतं. पण निवडक लोक सहभाग किंवा तरुणातले माहिती न दिल्यामुळे माझं तिसरं बक्षीस म्हणजे बक्षीस हे मिळणं हे आनंदाची, कारण गावाला एक प्रेरणा मिळाली असती ती. तर तो म्हणजे लोकांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही पहिल्यापासून पोटतिडकीने सांगताय आणि आपण या अनुभवातून बिला पाटील साहेबांनी तर खानदेशातल्या सर्वच भागातल्या नद्या, नाले, ओढे त्यांनी परिपूर्ण प्रत्यक्ष भेट देऊन स्वतः काम पण केलेलं आहे. लोकांची जागृतीसाठी मी आज ही लिंक जवळजवळ 3,000 लोकांना टाकली होती सर. म्हणजे आपल्या अंमळ तालुक्यातल्या एका ग्रुपमध्ये कमीत कमी 500-600 लोक असतात, असे 7 ग्रुपमध्ये, की हो का? जेणेकरून हो, तर हम्म. जेणेकरून ह्या मीटिंगला तुम्ही जॉईंट व्हा आणि त्याच्यातनं काहीतरी आपल्याला हजारातला एक माणूस जरी तयार झाला की ते एक वेगळं समाधान मला पण ज्या क्षेत्रातनं काम करतोय. कारण कारण चांगल्या कामाला हजारातला एकाचीच गरज असते, बाकी त्याच्या मागे येणारे असतात समजा. पण आज दुर्दैव असं आहे की की, एखाद्या नेत्याच्या ठिकाणी जर बोलवलं असतील तर 100 लोक गेले असते. आपल्या लिंकला 100 लोक सुद्धा जॉईन झाले नाही. आणि हे आपण आता बिलापाटील साहेब पुण्यात आहे, तुम्ही अजून म्हणजे कुठेतरी असाल किंवा अंमळनेरला असाल. विशाल सर पाचोऱ्यात आहेत, मी डोंबिवलीत आहेत. आपले साताराचे आनंद मोरे सर, आता सातारा म्हणजे बघा आज किती सातारा जिल्ह्यामधून त्यांनी आज आपल्या मिटिंगला ते जॉईन झालेले आहेत. कारण ऍक्च्युअल म्हटलं पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर तसं पाण्याचा सदन भाग आहे. आपला भाग तो खूपच दुष्काळग्रस्त आहे उत्तर महाराष्ट्र म्हटलं तरी. पण लोकांमध्ये जागरूकता येणं खूप ही गरज आहे. आणि तुम्ही आम्ही प्रत्यक्ष गावामध्ये काम केल्यानंतर लोकांना, आता तुम्ही एनजीओच्या माध्यमातून काम करतात, काम केल्यानंतर लोकांना म्हणजे पहिला प्रश्न त्यांचा असा असतो, हा व्यक्ती इथे येऊन काम करतोय म्हणजे याला काय स्वार्थ आहे. नाही, सुरुवातीला बघा, कटू बोलतो सर, सुरुवातीला वाटतं अनुभवातून बोल. प्रत्येकाला, पण ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, समरस होतो, हो त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यातनं ते खूळ हो ना निघतं. मग. आणि लोक हो इतकं निघतो जोडले पण. गेले, तुम्हाला सांगतो. आता ठीक आहे, पाणी फाउंडेशन नंतर आपलं ते चांगलं त्यांना एक रेडीमेड व्यासपीठ मिळालं आणि ते हो चांगली गोष्ट आहे. बघा, कोणी नंतर येऊन चांगलं एक्स्ट्रा डेव्हलपमेंट केलं तर आनंदच आहे.
2010 मध्ये आम्ही बाहेर पडलो प्रयत्न पूर्ण काम करून. हो तर अजूनही त्या गावात कुठले कार्यक्रम असेल, लग्न असेल, काही सार्वजनिक पत्रिका न चुकता ते लोक आमच्याकडे द्यायला येतात. 14 वर्ष होऊन गेले आम्हाला बाहेर येऊन, पण अजून ते लोक हो विसरलेले नाही नाही. विसरणार नाही. म्हणजे ही एक ऋणानुबंध तयार होतो. आपल्याला जर स्पीड पकडायचं असेल तर लोकसहभागात ना ही एक मेंटॅलिटी आपल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा म्हणजे आपल्या भागात. आता मी माझ्या स्वतःच्याच गावाचं उदाहरण जरी दिलं की लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती तिथे येऊन इथे काम करते तर याचा काहीतरी स्वार्थ आहे बुवा, ही जी मानसिकता आहे. कारण तुम्ही हे जी माहिती दिली ना साहेब, या माहितीच्या आधारे काही लोक काही प्रोफेशनल लोक आहेत ना, कॅम्प लावून पैसे कमवतात. म्हणजे अ, अ, बरोबर म्हणजे चुकीचं पण असू शकतं माझं, पण माझ्या माहितीप्रमाणे, कारण आता ही माहिती देतो बुवा 100 रुपये फी, 200 रुपये फी, 500 रुपये फी असं, आणि आपल्याला एवढं व्यासपीठ उपलब्ध फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले की पाण्याच्या थेंबाचा उपयोग आपण कशा पद्धतीने काम करून देऊ शकतो. ही माहिती आपल्या लोकांना, कारण आपली इच्छा, प्रामाणिक इच्छा आहे की आपला भाग दुष्काळी आहे. आपलाच भाग नाही की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातला दुष्काळी जेवढा भाग आहे त्या भागावर काम व्हावं. हे आता तुम्ही रोजगार हमीतलं तुम्ही काम सांगताय, अतिशय उत्कृष्ट तो कार्यक्रम आहे. तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये ते काम करताय. याच्यामध्ये शासकीय लोकांचं जर चांगल्या अधिकारी, जसं मला तालुका कृषी अधिकारी भटू पाटील साहेब भेटले साहेब, खरोखर सांगतो की ते यंग जनरेशन होतं, यंग पहिलीच पोस्टिंग माझी आपल्या अंबड तालुक्यामध्ये होते. भटू पाटील साहेबांनी ज्यावेळेस आमच्याशी चर्चा केली, आम्ही दोन, माझा पुतण्या असेल, आमची फॅमिली असेल, की आमचं दिनेश गुलाबराव पाटील असतील किंवा बापू कोडी असतील, या लोक त्यांनी बघितलं की बुवा हे लोक जीव तोडून काम करायला तयार आहेत. तर खरोखर त्यांनी एवढं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून मी माझ्या गावामध्ये 21 बांध टाकलेले आहेत. म्हणजे सांगायचे एवढाच हेतू आहे की रोजगार हमीचे अधिकारी जर तुम्हाला चांगलं मिळालं तर तुमचं मॉडेल खरोखरच महाराष्ट्रातच नाही तर भारत देशामध्ये हे रोजगार हमीचं मॉडेल अवलंबन करतील. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं आणि लोकसहभागांचं जर सहज सहकार्य मिळालं म्हणजे वेळ जास्त जाणार नाही, असं मला एवढं सांगायचं याच्या माध्यमातून. आणि तुमचा ही जी माहिती आहे अतिशय उपयुक्त माहिती आहे. मी स्वतः आपल्या अहमद तालुक्यातल्याच खूप ग्रुपवर टाकलं आणि त्यांनी ते म्हणजे ऍक्च्युअली ऐकायला पाहिजे, पण युट्यूबच्या माध्यमातून मी अजून प्रयत्न करेल की त्या ग्रुपवर टाकून त्यांना माहिती मिळेल. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्यामुळे तुमच्या माहितीमुळे आमच्या ज्ञानानं अजून काही ना काही, कारण आम्ही ओबड म्हणजे मी माझ्या गावालाच असं टेक्निकली कोणी टीम आणली बुवा आणि त्या टीमच्या माध्यमातून काम केलं असं नाही, कारण मला इथून जाऊन तिथे जायचं, तिथं रविवारी तिथे करायचं, जेवढं शक्य होईल नदी खोलीकरण, नाला खोलीकरण. पण टेक्निकली जे तुम्ही माहिती दिली, या टेक्निकली माध्यमातून अजून कुठे आपल्याला चांगलं काम करता येईल तर आम्ही नक्कीच करू. तुमच्या आता सर मला सर तुम्ही अंमळनेरमध्ये राहता की कुठे? राहायला मी अंमळनेरला आहे. चांदणी कुराला तुम्ही या केव्हाही. हा ते हा हा. कारण करू आपण डेव्हलप. म्हणजे हो, कारण आता मला अजून खूप करायची इच्छा होती, पण बऱ्याच जर आता तुम्ही अंमळनेर धरणगाव रोडून जात असाल तर तिथे सबस्टेशन जवळ माझा एक पुतण्या आहे, त्याने आता एक म्हणजे रसवंती वगैरे टाकली आहे. त्याने मला खूप साथ दिली. खूप साथ दिली म्हणजे त्याच्याचमुळे मी ते गाव जे काही आज पाणी अडवू शकलो. परंतु त्याला साथीला थोडस म्हणजे त्याचंही नुकसान झालं, आर्थिक नुकसान. पण कधी गेलात तर नक्कीच त्याला भेटा. हो सुनील पाटील हो. म्हणून आहे. शंभर टक्के. अंमळनेरहून चांदणीकुऱ्यावरून तुम्ही जातच असाल ते शेत आहे ना जळगाव आमचं वगैरे. हा, कुठे चांदणी सर? कुराला. हा, अरे बापरे, ते कुठे आपलं पूर्ण? सतीमाता मंदिराच्या समोर. हा 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 हा. सती माता म्हणजे ते आता बांधकाम चालू आहे शिंदे हा, त्यांच्या बाजूला. भाऊंचं. गुजरातीचं शेत घेतलंय हा, का तुम्ही? तर मी तिकडे, मला लांब पडायचं आमचं लोणे वगैरे कंडारीला. तिकडचे शेत मी सेल हा केले हा. आणि इकडे शिफ्ट केलं मी ते जवळ पडण्यासाठी. ओके हं. ओके ओके. मग तर तुम्ही आपले गाव हा, शिवची माणसं झाले. तिथे उलट एक नाला आहे, त्या करू नाल्यामध्ये नक्की आपण करू, तुम्ही या. म्हणजे तुमच्याच हा शेताला लागून हा, नाला आहे बोलू हो बोलू तो. आपण. हं. हं, ठीक. हो हो हो, खूप छान माहिती दिली, धन्यवाद. अं, आपण अंमळनेरमध्येच असल्यामुळे आपण अंमळनेर तालुका नक्कीच पाणीदार करूया. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद ईश्वर पाटील सर. आनंद मोरे सर, वाय के बदाने सर, अनम्यूट करून बोल. सर नमस्ते. आवाज येतो माझा?
हो येतोय सर, बोला ना. हा येतोय सर. सर्वांना नमस्कार. महाले सर, एकदम खूप अगदी छान आणि तांत्रिक माहिती असलेलं एक सेशन होत. खूप छान वाटत. एव्हिएशन मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करतो. 2014 ते 19 साताऱ्यामध्ये आम्ही जलयुक्त साहेब तुम्ही म्हटलं मग पश्चिम महाराष्ट्रात, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधले सुद्धा सातारा सांगली जिल्ह्यामधले काही तालुके ते खूप अवर्षणग्रस्त आहेत आणि आम्ही 14 ते 19 शासनाचं आमचं यांत्रिकीचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून जलयुक्त खूप कामात आपले जसे अनुभव होते तसेच अनुभव आमचे मान खटाव मधले खूप छान लोक आजही कनेक्टेड आहेत आणि ते सस्टेनेबल अजूनही काम करतायत पीक पद्धतीत याच्यावर काम करतात. तर मला एक स्वतः इंटरेस्ट आहे त्यामुळे मी या सेशनला जॉईन होत असतो जिथे जिथे संधी मिळते तिथे. परंतु खूप म्हणजे सर तांत्रिक तुम्ही आणि ऑन ड्युटी आहे सध्या? आम्ही on duty. वा वा वा, तरी खूप चांगला इंटरेस्ट घेत आहे. हो. छान वाटलं. नाही नाही, अशा अधिकाऱ्यांची खरोखर गरज आहे साहेब. कारण म्हणजे पैसा जे सर्वस्व नाहीये. नाही, कारण सर सांगितलं बरोबर आहे, मान खटाव. कारण कराड, सातारा मधले काही माझे मित्र आहेत. कराड मध्ये चचेगाव म्हणून आहे. तिथे माझे चचेगाव मित्र मार्केट. आहेत. हा, तिथे मी येऊन गेलोय. आणि अरे वा. खटाव तालुक्यात पण माझे मस्कर म्हणून म्हणजे मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत काम करत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली बरीचशी मंडळी माझे मित्र असल्यामुळे आम्हाला त्याचं कौतुक वाटतं की आज शेतकऱ्यांना पाणी मिळेल. पण खरोखर काही तालुके असल्यामुळे आणि तुमच्यासारखे अधिकारी जर अशा दुष्काळग्रस्त भागाला मिळाले तर खरोखर त्या शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल नक्कीच होईल. कारण आज अधिकारी मिळणं, खूप चांगले अधिकारी मिळणं, मी सर्वच अधिकाऱ्यांना दोष देत नाही, कारण त्यांनाही काही गोष्टी, पण असे अधिकारी मिळाले तर नक्कीच कायापालट हा त्या विभागाचा किंवा त्या भागाचा होऊ शकतो. कारण तुमचे एक आपले चला जाणूया नदीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पवार साहेब पण आहेत. हो हो. बरोबर ना विशाल सर? हो, अशोक पवार. कारण अशोक त्यांनाही हा हा माझ्या हा बरोबर ते खूप जळगावचे एसी पण आहेत, भदाने साहेब पण आपल्या सेशन मध्ये जॉईन. अच्छा अच्छा अच्छा. हो. कारण आता असे जस्ट अधिकारी काल जर परवाची एक छोटीशी घटना शेअर करतो फक्त. सांगली जिल्ह्यामधलं एक वाळवा तालुक्यातलं गाव आहे बौशी म्हणून. त्या बौशीच्या गावाशेजारी एक डोंगर संतोषगिरी आणि जवळजवळ 2100 फूट उंचीच्या डोंगरावर असंच एक इरिगेशन तिथले अधिकारी आहेत खाडे म्हणून. त्यांचं एक 40 सहकार्याने गेल्या 4 महिन्यापासून काम सुरू. आणि ते डोंगरावर चांगला एक प्लॅटफॉर्म आहे छान पैकी. तिथे एक वनराई करतात, एक स्मृतिवन करतात आणि त्यांनी नुकतंच एक 15 दिवसापूर्वी संकल्प केला की आपण या वनराईसाठी पाण्याचा सोर्स कसा असतो आणि त्या डोंगरावर एक असतं 13 बाय 13 मीटर छानपैकी तळ केलं. आणि सुदैवाचा भाग की परतईच्या मान्सून मध्ये अगदी ते 70% तळ आता छानपैकी ते तळ फक्त 30,000 रुपयात आणि श्रमदानातूनच लोकांनी केलं, या 40 लोकांनी त्याच्यामधून. तर मला महाले सरांना विनंती आहे की ज्या वेळेला आम्ही समजा कॉल करू तर लोकांना थोडस आपण मोटिवेट तर अजून कारण अशा पद्धतीने तुम्ही म्हणताय मग केली की सेशनच जॉईन करत नाहीत लोक. खूप आहे, परंतु अशा पद्धतीने विकेंद्रित स्वरूपामध्ये काम करणारी चांगली लोकही तर त्यांच्यापर्यंत आपण ही माहिती पोहोचवली अधिक तांत्रिक पद्धतीने तर अजून चांगलं छोट्या छोट्या प्रमाणात जरी उभं राहिलं तरी हे सुद्धा काही कमी नाही. आणि त्यानिमित्तानं मी आपल्याला आवाहन करेन की आम्हाला आपण जर सहकार्य केलं तर अशा पद्धतीचे सेशन्स अरेंज केले तर आपण जर रिसोर्स पर्सन उपलब्ध तर त्या भागातल्या लोकांना त्यांना प्रेरणा मिळेल. नक्की. फक्त मला थोडं आधी जर सांगितलं तर मला अरेंज करता येते. निश्चित निश्चित. हो. प्लीज जर आनंद सरांचा पण नंबर मिळाला तर बरं होईल. म्हणजे हा, ग्रुप मध्ये विशाल सर 7020 7020 37 37 2311 2311 99 का सर? हा, 7020372399. ओके 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 ओके. थँक्यू सर. धन्यवाद आनंद मोरे सर. वायके बदाने सर, प्लीज अनम्यूट करून बोला. नमस्कार मंडळी, सगळेजणांना नमस्कार. या नमस्कार. ग्रुपमध्ये कोणत्या माध्यमातून जॉईन झालंय मला नक्की सांगता येणार नाही, पण ग्रुपवर मी पाहिलं
की आपल्या भागातले वक्ते आहेत आणि त्यांना पाण्याबद्दलचं म्हणजे जे महत्व आहे ते आपण सगळ्यांनी आता ओळखलेलंच आहे. आपल्याला ज्या भागात पाणीदार लोक आहेत त्यांची प्रगती किती झालेली आहे आणि आपण नेमकं मागे राहिलो होतो. पण आपल्या भागात सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर कामं सुरू झालेली आहेत. मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो, की आपल्या अंमळनेर तालुक्यामध्ये अ, तापी नदीवर जे पाडळसरे धरणाचं काम आहे, त्याचा मी इन्चार्ज आहे सध्या. वा वा सर. त्या धरणाच्या कामाला बऱ्याच मोठ्या अडचणी होत्या, त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. आता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये पण त्याचा लवकर समावेश होणार आहे. कारण मोठा प्रकल्प म्हणला, की त्याला निधी पण मोठ्या प्रमाणावर लागतो आणि एवढं मोठं काम आपण हातात घेतल्यानंतर आपलं शासन जर त्याच्यावर म्हणजे वेगवेगळ्या याच्या माध्यमातून जर निधी उपलब्ध झाला, तर आपण ते प्रकल्प पूर्ण करू शकू आणि मग त्याचे फायदे जे आहेत ते लोकांना मिळायला लागतील. तर हा जो आपला ग्रुप आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, की पाण्याची जाणीव आपण सर्वांना करून देत असतो. ग्रुपमध्ये आपले सगळ्यांचे नंबर आहेतच. माझं ऑफिस जरी जळगावला असलं, तर आमचं एक ऑफिस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रिमायसेस मध्ये आहे अंमळनेरला. आपल्याला कोणाला जर काही तापी वरच्या पाडळसरे धरण आणि आता त्याच्यावर प्रस्तावित आपण बंदिस्त वितरण प्रणालीचं जे काम आहे, त्याची पण म्हणजे आपण सुरुवात लवकरच करणार आहोत. तर कोणाला काही याच्याबद्दल अधिकची माहिती लागली, तर सगळ्यांचं स्वागतच आहे. आणि मला जसं वेळ मिळत जातो आणि आपण आता ग्रुपवर पाहिलं की 8:30 वाजता याच्यामध्ये आपल्या भागातलेच वक्ते आहेत. हो. महाले सर आहेत. आता महाले सरांनी चांगलं आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ईश्वर पाटील साहेब आहेत. तर माझं जळगावचं ऑफिस जे आहे ते आकाशवाणी चौकातच आहे आणि माझा नंबर पण आता ग्रुपमध्ये आहे. कोणी फोन केला आणि मी फोनवर रिप्लाय नाही करू शकलो असं कधी होणार नाही. सगळ्यांचं स्वागतच राहील आणि या योजनेला म्हणजे हा जो ग्रुप आहे आपला, याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी मी संपर्कात राहायचा प्रयत्न करणारच आहे. धन्यवाद. मला सर नमस्कार मला सर. तुम्ही एक फक्त मिनिट. पाडळसरे धरणाचं नाव घेऊन आम्हाला खूप बरं वाटलं बुवा. नाही बरं बरं का? वाटलं म्हणजे मी आता म्हणजे इतर भागांमध्ये पण काम केलं साहेब. ते धरणाच्या बाबतीत धरण व्हावं याच्याकरता संघर्ष समिती आहे. इतर ठिकाणी धरणाच्या कामांना विरोध असतो. बिलकुल बिलकुल. हा, तर शेतकरी जायत नाही. सगळ्यांचं कारण स्वागत राहील. आपण केव्हाही येऊन भेटू शकतात, फोन करू शकतात, बोलू शकतात. हा, आम्ही बघा, मी सर्व जळगावचे आहेत. मी पण मी जळगावलाच माझं घर आहे. मी राहतो पुण्यात बरं का आता. बरं बरं का? सर. हा, पाटील साहेब मी बोला ना. बिला पाटील बोलतोय. मी जयेंद्र हो. जो 16 वर्ष होतो मी. सर हा, आणि पाडळसे धरण म्हणजे आपला खानदेशसाठी आता महाले सर, ईश्वर पाटील साहेब दोन्ही अहमदनगर तालुक्यातले आहेत. बरोबर. मी धुळे जिल्ह्यातला माझं गाव कापण्याचा मी. मी आणि धुळे बघा, तालुक्यातला बोरकुंडचा आहे. मग काय कापण्याला माझ्या 2 आत्या आहे. अरे बापरे, म्हणजे सगळंच. नाही तुम्ही आता आते भाऊ आहेत विला पाटील. हा, मग बोरचे. मग बोरचंद मध्ये एक आत्या आहे आणि भामरेन मध्ये एक आत्या आहे. हा, मग नाता पलटावला पण. आते आपण सुलवाडे जामफळ हा जिना फायदा तुमले हा, आणि बरोबर. अंमळनेर तालुक्यात मातला 90% भाग धरणगाव, अंमळनेर, चोपडा या भागात चांगलं काम होणार आहे. तर आपण बरोबर त्या आहे. सगळ्यांनी जर तर सहकार्य केलं आणि मी कोणाच्या काही ऍक्च्युली अडचणी सर 1500 किलोमीटर मी जलसंवर्धन यात्रा काढली पुणे जळगाव 17 तालुक्यांमध्ये गेलोय मी, बरं का? बरोबर सर. मी का मल्टीनॅशनल मध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कामाला ऍक्च्युली पुण्यामध्ये. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे माझं, बरं का? बरं सर. बरं सर. ना खानदेश में एक चार्ज पण नाही माझं, बरं का? किंवा घर पण नाही माझं. तुम्ही काय करा पाटील साहेब, इकडे आले ना हा, तर इकडे आले का तुम्ही आवर्जून या आमच्याकडे. बघा, आता माले सरांनी उल्लेख केला तापी. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे थोडा आता विषय थोडा 2 मिनिटं घेतो. आता सर, 2 गव्हर्नमेंट ऑफिसर आपल्या सोबत आहेत. माले सरासारखे दिग्गज, म्हणजे यांनी एवढं सूक्ष्म लेवलला काम, ईश्वर पाटील सारखे ग्राउंड लेवलला काम करणारे लोक आहेत. म्हणजे काय बघा, मी तुम्हाला एक फरक सांगतो. म्हणजे कसं आहे, आपण सहज म्हणून देतो की यार तापी नदी वाहते, तुम्ही पाडळ सरळ धरणाचा तुम्ही आता उल्लेख केला. याच्यामध्ये हातनूरला 62% गाड आहे, 62%. आणि ज्यांनी बांधलं शिंदे सर आता रिटायर आहेत, त्यांना सुद्धा मी कॉल केला होता. त्यांच्या म्हणजे गाडचं कारण काय, हे सगळ्या गोष्टी म्हणजे वाईट वाटतात. आता मी बघा, मागच्या आठवड्यात 17ला गेलो गुजरातमध्ये.
हा छत्रालला गेलो होतो मी, तिथून म्हणजे गुजरात एअरपोर्टला उतर, तिथून मी 60 किलोमीटर 70 किलोमीटर हा बाहेर आहे. आणि मी ज्या रस्त्याने जाताना मला पाठ दिसला, मला वाटलं ही नदी आहे. मी हम्म, टॅक्सीला थांबले, कोण सांगितलं साबरमती नदी आहे क्या? हम्म. नाही सर, इथं कॅनल आहे बोले. त्याने गुजराती मला कॅनल, मग मला साबरमती नदी का कॅनल आहे? नाही बोले नर्मदा नदी का कॅनल आहे. म्हणजे तिथून डिस्टन्स आहे 200 किलोमीटर गुजरात, बरोबर म्हणजे आमचा नर्मदा. आता बघा, बरोबर नर्मदा नदी खानदेशला संलग्न आहे आणि तिथून हा बरोबर पाठ और कितना जाता बोले, यहाँ से सर डबल काय जातं, म्हणजे 532 किलोमीटर त्या पाटाची लांबी आहे. बरोबर तिथे राजकीय नेतृत्व असेल, सामाजिक नेतृत्व असेल, प्रशासकीय नेतृत्व असेल, म्हणजे हे तिथे होऊ शकतं. आमच्या गावाजवळ म्हणजे माझा साहेबांनी जवखेडाचं नाव सांगितलं, रणाईचं नाव सांगितलं, तिथून फक्त 15 ते 20 किंवा 50 किलोमीटर अंतर तापी नदी पूर्ण वाहते, की तेवढं पाणी इतर नद्यांना नाही. म्हणजे एवढे दुर्भाग्य आपलं म्हणजे खानदेशचं आहे बरं का. आणि तुम्ही जामफळ वगैरे सर्व म्हटलं, आपण जामफळला सुद्धा सर 1999 किती वर्षापासून चालू काम आहे. पण म्हणजे कुठेतरी खानदेशचं म्हणजे असं वाटतं की यार, म्हणजे आपण काय काय म्हणजे काय म्हणते, वंचित आहेत का काय आहेत, असा मोठा प्रश्न सर पडतो. कसं आहे, आपण आता आपण महाराष्ट्रातले लोक आहोत सर्व. आपल्यापेक्षा जे पुढारलेले बरोबर लोक बरोबर होते त्यांच्याकडचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. आता आपला नंबर बरोबर लागलेला आहे. त्याच्यामुळे आपला नंबर बरोबर लागल्यानंतर मी तुम्हाला बोललो ना, की आपण केंद्र शासनाचा निधी मिळण्याकरता पाडळसे धरणाचे सगळ्या फॉर्मॅलिटीज बरोबर पूर्ण करून, सगळे दप्तर पूर्ण करून आपण शेवटच्या टप्प्यात आहेत. पीएमओ ऑफिस जे आहे ना, आता त्यांनी बरोबर आपल्याला एक ग्रीन सिग्नल दिला की 1 फाईन मॉर्निंग आपण बरोबर PMKSY मध्ये समाविष्ट होणार आहोत. येस सर, येते तुमचा हा नंबर आहे का माझा याच्यामध्ये? नंबर 9420111512. बरं 94 94 20 108. हा ओके सर, 94 20 ना. 9420111512. ओके या ओके पाटील साहेब ठीक आहे, नक्की या हो जळगावकडे आले. हा भेटू हा भेटू सर बिलकुल आपण. सर खरोखर म्हणजे चालेल, बरं झालं आज थोडं अवांतर झालं. येणे नाही, चला पण एक माहिती चांगली भेटली आजची सर आज सर माले सरांच्या माध्यमातून किंवा सरांच्या नाही, माध्यमातून. आपले नंतर लोकल मी लोकल ना फक्त वक्त्यांचं नाव वाचलं सर म्हणता आपण आज जॉईन करू ग्रुपला. चला जाणू या नदीला मध्ये. महाले सरांचं पण आज बोलणं झालं, चांगलं झालं. होईल मी सर, फक्त आपण काय प्रत्यक्ष केलं, भेटलो. बदल सर साहेब, माझा एक सर अनुभव शेअर केला फक्त मी. हा म्हणजे त्याच्यातलं मी खूप तज्ञ आहे किंवा रिसर्च केला असं नाही, एक्सपिरियन्स जो होता मी ऍक्च्युअली जे केलेलं आहे ते शेअरिंग करायचा बरोबर. प्रयत्न केला याच्यामध्ये. नाही भेटू सर, बरं का. या आपल्या हम्म, हम्म. सगळ्यांची मदतच होईल. कारण काय, आपण जे म्हणलं ना, जोपर्यंत इन्व्हॉल्वमेंट नाही, म्हणजे स्थानिक शेतकरी आणि जो खरोखर उपभोक्ता आहे त्यांचं जर इन्व्हॉल्वमेंट झाली ना, म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष सहभागातून सिंचन हा फार, पाण्याचं संवर्धन हा फार मोठा विषय नक्कीच आहे. नक्की. तर आपण जीव लावला की सगळं याचं आपोआप चांगलं होईल. याचं एक उदाहरण देतो मला मी. 2008 सर मध्ये भारतामार्फत हम्म, एक काही प्रतिनिधी सिलेक्ट करायचे होते, 5-6 लोक. जागतिक परिषद होती बरोबर. फिलिपिन्सला, पाण्यावर होती, बरं त्याच्याकडून वॉटरशेड. तर बरोबर त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं होतं आणि पूर्ण खर्च बरं KfW जर्मनी आणि नाबार्डने मला स्पॉन्सरशिप दिली होती. बरं तर 1 महिना 28 म्हणजे 28 दिवस होतो फिलिपिन्समध्ये. बरोबर. वा. तर इराण, इराक, नायजेरिया हे जे देश आहे हो यांना सुद्धा आता पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवायचं मत, लोकसंख्या त्यांची खूप कमी असेल, बरोबर. परंतु ते आतापासून विचार करतायत. अगदी अगदी. आपण त्या मानाने खूप उशिरा विचार करतोय. नाही बरोबर आहे सर. आणि ते कसं आहे, भारताकडनं काहीतरी त्यांची शिकायची इच्छा आहे. त्या हा ठिकाणी काही माझे सेशन पण झाले होते. हा तर त्यांनी नंतर ईमेल पण शेअरिंग केला होता. तर हम्म, इतके त्याची गरज जागतिक समस्या होऊन चाललेली आहे. म्हणजे ते प्रत्येक देशाची ती नीड आहे. अगदी पाकिस्तानमधले काही लोक होते तिथे, बरोबर इंडोनेशियामधले होते, फिलिपिन्सचे होते. बरोबर. तर तो पण एक खूप चांगला अनुभव होता. एका दिवशी जर आपण कधी भेटलो तर तो शेअरिंग करू. अगदी सर अगदी. याच्यानंतर तुमच्या डिपार्टमेंट सोबत, आपलं इरिगेशन डिपार्टमेंट सोबत पण आम्ही जवळजवळ गेल्या 10-15 वर्षापासून काम करतोय. आधी एक MWSCP जो प्रोजेक्ट होता, बरोबर हातनूरचं जेवढे पाणी वापर संस्थांचं स्ट्रेंथनिंगचं जे काम होतं त्यावेळेला पाणी वापर संस्थांचं, बरोबर तर जंगले साहेब आमच्याचकडे होते, रिटायर झाले ते बरोबर. नंतर. हो तर आम्ही ते सोबत ते काम केलं होतं. आणि सध्या आता जो वाघूर प्रकल्प आहे हो त्याचे जे फार्म पॉन्ड हो आहेत त्याचं पूर्ण म्हणजे ते मार्केट, त्याचं GPS लोकेशन, हो साईट सिलेक्शन हो आणि लोकांच्या अग्रीमेंट आणि पाणी हो वापर संस्था, त्याचंही बरोबर काम आम्हीच करून देतोय आता गुड सध्या आपल्या गुड गुड. डिपार्टमेंटला, पाणी वापर संस्थांचं. बरोबर त्याच्यानंतर वाघूरचं जो हो LH2 आहे त्याचं पण काम आम्हीच करतोय पूर्ण वितरण प्रणालीचं. बरोबर. नंतर वरणगाव जो प्रकल्प आहे त्याचंही मग वितरण तुम्ही तुम्ही प्रणालीचं जे आहे कुमावत, आमचे कुमावत डेप्टी पाणी इंजिनियर बरोबर मग साहेबांसोबतच करतोय ना बरोबर आम्ही.
कुमार साहेबांना चांगला परिचित आहे आमचा. गुड. त्याच्यापूर्वी पण केलं होतं आम्ही कुमार साहेबांसोबत आणि आताही बरोबर. करतोय. त्याच्यानंतर आपल्याला ते आता वरखेडी लोंढे बॅरेज जे वाघूरचे आहे, जे 4,000 शेततळे करायचे आहेत ना, हो ते ते आम्हीच आपण आता मार्किंग करून आता देतोय. सीझन संपल्याबरोबर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिनिमम 100 हो सर. मशीन आणायला लावू आपण. म्हणजे मग ते हम्म. काम आपल्याला त्याच्यात एक मला एक सांगायचं हम्म. असं होतं, पूर्वी काय केलं आपण, पाटील हो साहेब जे होते ना, हो विनोद पाटील साहेब, त्यावेळेला त्यांनी आणि तुम्ही आपण ते केले होते 25-30 बरोबर. शेततळे. आणि त्याच्यानंतर पेपर टाकला गेला आणि पाणी आलं नाही, तर लोक खूप वैतागले होते, म्हणजे पायच ठेवू हो देत ना नव्हते. ते एजन्सीला कामच करू दिलं नसतं बरोबर. त्यांनी. जर आम्ही त्या ठिकाणी परत लोकांना ते हम्म. समजवलं नसतं, तर खूप लोक चिडले होते त्याच्यावर. मध्ये दुर्दैवाने काही गॅप गेला, परंतु आता ते आपल्याला ते काम करून त्याला जे किमान काही क्षेत्राला पाणी जर आपण टाकू शकलो, आपल्याला जोपर्यंत तर आता बिला पाटील पुढच्या साहेब अप्रिशिएट करत नाही तोपर्यंत आपण काम करू राहतो फक्त. ते काम नाही, हे म्हणजे आले काय कापण आले सर. बदाने हा, साहेब हा. कापण आले एका वर्षात 2 कलेक्टर लेवल दोन्ही कलेक्टर कापण नाव होणार. नाही सरकारी मी अधिकारी सरकारी मी अधिकाऱ्याला दोष देतो. सुरुवातीपासून बरं का बिला पाटील साहेब, मी सुरुवातीपासून बोलायला का नाही सुरुवात केली की तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. आपल्याकडे तुम्ही म्हणतात ना तापी वाहणार नाही इतकं पाणी उचलायचे मोठे प्रकल्प सुरू केलेले आहेत आपण हा आता. बरोबर आहे. वरती उपसा हा, सिंचन तुमच्या योजना ज्या गावाला आहेत ना, बोरकोंडला पण पाणी ते कनोलीमध्ये येतं तुमच्या बोरकोंडला पाणी ना. हो, सुलवाडे जांभूळचं पाणी कनोली आपण पुरमेपाडा धरणामध्ये हा टाकणार आहे. पुरमेपाडा, आरवीपूर आणि जवळ कनोली म्हणजे दुसरी आणि तिकडे. आणि हा कान्होली डॅम मध्ये पण टाकणार आहोत. तेच म्हणतो की योजना खर्चिक आहेत, पण बरोबर. त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. आपली भौगोलिक परिस्थिती अशी आहे, तापी फार खोलगट भागातून वाहते. तर ते पाणी पुराचं पाणी उचलून आपल्याला बाजूला ठेवून ते वर्षभर वापरायचं आहे. हा नाही बरोबर आहे सर. मी चालू आहे त्याचे जे प्रोग्राम सगळे सर्व मी पूर्ण पूर्ण चक्कर मारणार बरं का त्याच्यात तापीच्या खाती तुमचं काम चालू ना याच्यात याला सुलवाडे तापीमध्ये. जांभूळचं. हा तिथे जाऊन पाईप जिथे बनतात तिथे जाऊन आलो मी, संपूर्ण फिरून आलो मी. गुड. नाही आता इकडे आले का या नक्की. हा बिलकुल फोन करा तुम्ही. माले साहेब या, जळगावच्या ऑफिसला पण या. हो सर, नक्की नक्की, 100% भेटू आपण. आनंद मोरे साहेबांना परत नमस्कार. मेकॅनिकल विंग आपल्या बरोबर आहे. आपण सगळेजण बरोबर काम करू. हो सर, नक्की, शुअर. ओके, थँक्यू. गुड नाईट. खूप खूप धन्यवाद धन्यवाद परत बदाने सर. एकदम आज खूप बरं वाटलं मामा सर आपलं. नाही तेच की असे जे वेबिनार सिरीज सुरू आहे आहो तापी नदी को जाने, त्याचा मुख्य उद्देश हाच आहे. कारण खूप लोक आहेत महाले सरांसारखे, भिला पाटील सरांसारखे, की जे ऑलरेडी ग्राउंड लेवलला काम करतायत, पण ते एकमेकांशी संपर्कात नाही. आणि हा याचा मुख्य उद्देश आहे की सहसंमेलन होणं. आणि जेव्हा असे सहसंमेलन होतील तेव्हाच संवाद वाढायला सुरुवात होतं. आज जसं बदाने साहेबांसारखे व्यक्ती, म्हाले सरांसारखे व्यक्ती एकमेकांशी संवादात येत आहेत, तर हे निश्चितच सगळ्यांसाठी आणि आपल्या नदीसाठी खूप पॉझिटिव्ह थिंक आहे, असंच आम्हाला वाटतं. आणि जेव्हा असे संवाद वाढायला लागतात ना, तर आमचा अनुभव आहे की ते सहकार्य सुरू होतं एकमेकांना. जसं आता सगळे एकमेकांना सांगायला लागले आपल्या संवादातून की आपण सगळे आपल्या तापीमाईसाठी काम करू. आणि हे सगळं जेव्हा असे सहकार्याची भावना निर्माण होते आणि त्या सहयोगातूनच आपल्या नदीला, आपण आपल्या त्या आईला वाचवू शकतो. आणि डॉक्टर राजेंद्र सिंगजी नेहमीच म्हणतात की नदी ही स्वतंत्र, अगदी निर्मल आणि ती प्रदूषण मुक्त जेव्हा वाहते, अविरल, निर्मळ आणि स्वतंत्र, तर त्यावेळेसच ती तिच्या मूळ रूपात येते. आणि आपण सगळे मिळून जेव्हा हे सगळे प्रयत्न करू, तर निश्चितच त्या दृष्टीने आपलं ही दिशा ठरलेली असेल. मी पूर्ण आओ तापी नदी को जानेच्या टीम कडून आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आणि हा तर एक छोटासा काय म्हणतात सत्संग आहे. आणि या सत्संगात अशीच लोक कमी येतात. बरेचदा असं म्हटलं जातं की कमी लोक आहे, मग आपण का जायचं. तर मग आमचं हेच म्हणणं आहे की हा संवाद कमी लोकांमध्येच होतो. आता इथं जर भरपूर गर्दी असती तर एकमेकांच्या जे संवाद आहे तो झाला नसता, असं आमचा अनुभव आहे. मी परत एकदा म्हाले सरांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी
त्यांचा महत्वाचा वेळ दिला आणि त्यातनं सगळा संवाद निर्माण झाला. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या या सत्संगाची सांगता करूया. त्यापूर्वी कोणाला काही बोलायचं असेल प्लीज अनम्यूट करून बोला. आणि सर, विशाल सर, आता महाले सर आणि बदाने सर, म्हणजे हा तुमच्या माध्यमातून योगच घडून आला आपण जेव्हा एकमेकांशी साधतो. कारण एखाद्या मोठ्या धरणावर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने एखादी आपली वेबिनार जॉईन करायचं, बदाने साहेब खरोखर खरंय हे खरंय अंमळनेरचं भाग्यच समजावं लागेल. कारण सहसाची अधिकारी हे म्हणजे त्यांना वेळ नसतो किंवा काही कारणास्तव ते जॉईन होऊ शकत नाही. पण आज आमचं पाडळचं धरणाचं भाग्य भविष्य आम्हाला काही ना काही प्रमाणात आशा लावून गेलंय आज तुमच्या बरोबर. संवादात मी तेच म्हणतो 15 पिझ्झा सोडणार नाही मी आता ते नाही, नक्की या आपले प्रयत्न सगळ्यांचेच आवश्यक आहेत Yes, yes, साहेब. yes. चांगलं एक ते मोठं मोठं मिशन आहे. नाही नाही आपण खूप सगळे खूप छान. मिळून खूप करू. बरं वाटलं, खूप बरं तुमच्या वाटलं. तुमच्या आपलं पाडळचं धरण संघर्ष समितीमध्ये आपले चौधरी साहेब असतील किंवा आमचे हेमंत दादा भांडारकर पण आहेत त्या ग्रुपमध्ये. आणि बरोबर. आमचं उत्तर महाराष्ट्र विकास परिषद आमची बिला पाटील साहेब तर त्यांचे पदाधिकारीच आहेत. विकास पाटील बरोबर. सर असतील, बरोबर. भांबरे साहेब असतील. तर बरोबर. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट, कारण तुम्ही आज अशोक पवार साहेब आहेत जुने. हो, अशोक पवार साहेब आहे. ते म्हणजे आज काहीतरी तालुक्याचं भवितव्यामध्ये काहीतरी आहे बुवा. कारण तुम्ही आम्ही त्या भागात राहिल्यामुळे शेतीला पाण्याशिवाय पर्याय बरोबर. नाहीये. आपल्याकडे शेतीचं क्षेत्रफळ नाही, भरपूर आहे, आपलं वाहून जातंय पण साहेब. ते पाणी वाहून नाही. जाणारं जे डोळ्याला दिसतं आणि हो, आपण त्याला हो, अजून हो, टॅप नाही हो. करू शकलो ना, तीच मोठी अडचण होती. पण आपण त्याच्यातनं आता सगळे हो, मार्ग हो. आता बऱ्यापैकी प्रशस्त झालेले आहेत. आपल्याला येत्या नक्की, 5 नक्की. खूप वर्षामध्ये आनंद तर झाला खूप आम्हाला. मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदल दिसतील साहेब. बरं का? ओके. खूप नाही, आनंद नाही, झाला तुम्ही जॉइन म्हणजे मला झाल्याबद्दल. पण खूप आनंद झाला, की आपले महाले सरांनी म्हणजे आता ते मोरे सर जे महत्वाचं बोलले ना, की प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, आपण त्याचा हो. आनंद घेतला पाहिजे. आता आपण प्रार्थनेचा आनंद घेऊ. धन्यवाद बरं का. बोला आनंद मोरे साहेब, घ्या प्रार्थना घ्या. धन्यवाद बदाने सर. माले सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? शेवटचं मेसेज द्यायचं आहे नाही नाही सर्वांना? सर्वांनी म्हणजे खूप चांगलं म्हणजे आज भेट झाली सर्वांशी, ओळख पण झाली. म्हणजे एकत्र एकाच ठिकाणी काम करत असताना भेटलो नव्हतो, त्यानिमित्तानं तुम्ही भेट घेऊन आली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथून पुढे आपण भेटत राहू. परत सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल परत सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद माले सर. आपण एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जय जगत. आपण पुढच्या वेबिनारला नक्की परत भेटूया. नक्की जॉईन होऊ धन्यवाद. साहेब. थँक्यू. येस. गुड नाईट. गुड थँक्यू. नाईट.